तो दृष्टी टाकतो. म्हणजे सपोज इथे एखादा ग्रह असेल तर त्या ग्रहावर त्याची दृष्टी आहे असं. इथे सपोज चंद्र असेल तर आपण असं म्हणतो की चंद्राची सॉरी मंगळाची चंद्रावर दृष्टी. इथे जर गुरु असेल तर मंगळाची गुरुवर दृष्टी, आणि इथे जर शनी असेल तर मंगळाची शनीवर दृष्टी, असं त्याचा अर्थ. ओके, तर मंगळाला चतुर्थ, सप्तम आणि अष्टम दृष्टी असते. आता हे मंगळ ज्या ठिकाणी आहे तिथून बघायचंय. सपोज इथे मंगळ असत तर इथून चतुर्थ भाव मोजायचा. म्हणजे इथे मंगळाला एक म्हणायचं, एक, इथे दोन, इथे तीन, आणि हे चार. मंगळापासून चतुर्थ भाव म्हणजे जिथे मंगळ आहे त्या भावापासून तुम्हाला काउंट करायचं. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ. म्हणजे मंगळापासून हे चतुर्थ भाव येणार, प्रथम भाव. मंगळापासून हा सप्तम भाव येणार, चतुर्थ भाव जो आहे तो सप्तम भाव येणार. आणि मंगळापासून अष्टम भाव कुठला येणार, पंचम. इथे जो ग्रह आहे त्या ग्रहांवर मंगळाची दृष्टी राहणार. मंगळ या गोष्टींना प्रभावित करणार, हे लक्षात ठेवा. सपोज इथे एखादा ग्रह आहे, सपोज इथे आहे शुक्र, व्हीनस, तर मंगळाची आठवी दृष्टी पंचमामधील शुक्रावर किंवा मंगळाची शुक्रावर दृष्टी असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, मंगळाचा रंग जो आहे तो लाल आहे. धातू कुठला आहे, तांबे आहे, कॉपर. दक्षिण दिशा कुठली आहे, दक्षिण. रत्न पोहळा आहे. दान कुठलं आहे, लाल कापड, लाल वस्तू, लाल पुष्प, मसूर डाळ, रक्तचंदन, तांबे आणि गहू. ठीक आहे, आता कारकत्वाकडे येऊ. तर एक लक्षात घ्या, मंगळ हा व्यक्तीमधील काय गुण दाखवतो. तर मंगळ म्हणजे तुमची ताकद आहे. तुमच्या शरीरामधील जी ताकद, फोर्स, शक्ती जी असते ती मंगळ. म्हणजे सपोज दोन व्यक्ती फाईट करतायत, ती फाईट करताना जे फोर्स लागत, किंवा तुम्ही सपोज एखादी गोष्ट ढकलताय, सपोज गाडी तुम्ही ढकलता, ती गाडी ढकलताना ज्याची एनर्जी, ज्याचा मंगळ चांगला असतो तो त्याचा फोर्स चांगला असतो. आणि ज्याचा मंगळ वीक असेल त्याचं फोर्स करण्याची शक्ती ही कमी असेल, हे लक्षात ठेवा. सपोज दोन दोन पहिलवान कुस्ती खेळतात, तर ज्याचं मंगळ चांगलं आहे त्याचा फोर्स चांगला असतो, त्याची शक्ती चांगली असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सामर्थ्य शक्ती, आणि तुमच्यामधील सामर्थ्य शक्ती म्हणजे एखादी गोष्ट ठरवली ती तडीस नेण्याची क्षमता मंगळ आहे. त्याच्यानंतर तुमचं धाडस हे मंगळ आहे. तुमच्यामधील निर्भयता हा मंगळ आहे, व्यक्तीमधील निर्भयता. नंतर राग, क्रोध, हट्टीपणा, लोभ आणि स्वार्थ मंगळ आहे. म्हणजे व्यक्तीमधला जो राग येतो ना, क्रोध येतो, हट्टीपणा, लोभ आणि स्वार्थ मंगळ आहे. लैंगिक शक्ती, एनर्जी आणि स्टॅमिना. त्यामुळे मंगळ काय आहे, लैंगिक शक्ती हे नेहमी लक्षात ठेवा, आणि स्टॅमिना. मग तो स्टॅमिना लैंगिक क्रिया करत असताना लागणारा, प्लस सपोज तुम्ही रनिंग करा, रनिंग करताना ज्याचा स्टॅमिना चांगला आहे तो जास्त धावेल. प्लस तुम्ही सपोज जिम मध्ये वेट लिफ्ट करा, तर वेट लिफ्टिंग ज्याचा मंगळ चांगला आहे त्याचं वेट लिफ्टिंग चांगलं असतं, तो स्टॅमिना फॅक्टर. ओके, तर मग एक सिंपल आहे, मला सांग इथे प्रथम भावामध्ये ज्याच्या मंगळ आहे काय असेल, काय प्रिडिक्शन येईल, की त्याची एनर्जी चांगली असते, शक्ती चांगली असते, त्याच्यामधला फोर्स चांगला असतो, त्याची सामर्थ्य शक्ती चांगली आहे, तो डेअरिंग बाज असेल, निर्भय असेल, त्याला राग लगेच येणार, क्रोध असेल, हट्टी असेल, हटवादी असेल, स्वतःच्या मतांवर वगैरे ठाम राहणं, हटवानं, हट्टी करणं, लोभी असेल आणि स्वार्थी असेल. स्वार्थ त्याच्यामध्ये असतो, तो कुठल्याही राशीमध्ये असतो. लैंगिक शक्ती त्याची चांगली असणार आणि स्टॅमिना चांगला. सिंपल आहे, काही अवघड नाही. आलं लक्षात. मग इथे जर मंगळ असेल तर तर त्याची लैंगिक शक्ती जास्त असणार. ओके, लाईफ पार्टनरची पण लैंगिक शक्ती चांगली असू शकते, आणि लाईफ पार्टनर सुद्धा रागीट,
क्रोधी, सामर्थ्य शक्ती असणारा, ताकदी शक्ती चांगला असणारा, निर्भय आणि क्रोधी स्वभाव किंवा राग चटकन येणारा आणि हट्टी असणारा. ठीक आहे, सिंपल आहे. थोडक्यात जर बघायचं झालं, या गोष्टींचा फक्त विचार करायचा, अवघड काही नसतं. आता मंगळाचे गुण बघू. ठीक आहे, ओव्हरऑल तर मंगळ काय आहे? मंगळ हा टार्गेट ओरिएंटेड आहे, गोल ओरिएंटेड आहे. हे वाक्य नेहमी लक्षात. मंगळ टार्गेट सेट करतो आणि ते सेट केलेलं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी काहीही करायला त्याची तयारी असते. गोल ठरवलेले गोल अचीव्ह कर. ऍक्टिव्ह आहे, अम्बिशियस आहे आणि ग्रेट टास्क मास्टर म्हणतो मंगळ. हे वाक्य लक्षात ठेव. टार्गेट ओरिएंटेड, गोल ओरिएंटेड, व्हेरी ऍक्टिव्ह, अम्बिशियस आणि ग्रेट टास्क मास्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर मंगळ हा प्रॅक्टिकल आहे, ध्येयवादी आहे, क्रियाशील आहे आणि आक्रमक आणि कर्तृत्ववान आहे. ओके. कामातील व वागण्यातील गतिशीलता व वेग आहे. ध्येयावर, कामावर लक्ष ठेवून, जे ध्येय ठरवले, जे काम आहे त्याच्यावर लक्ष ठेवून कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम पूर्ण करणे, ते तडीस नेणे, हा मंगळाचा एक गुण आहे. हे लक्षात ठेव. दुसऱ्याचे नुकसान झाले तरी आणि सामदाम दंड भेद वापरून स्वतःचे हित साध्य करणे किंवा स्वतःचे काम ध्येय साध्य करणे, हा मंगळाचा गुण. त्यामुळे मंगळ हा दुसऱ्याचं नुकसान झालं तरी त्याला काय फरक नाही पडत. ओके. त्याचं एकच आहे, माझं काम झालं. त्यामुळे मंगळ थोडा स्वार्थी आहे आणि निर्दयी. मोठे ध्येय व ते पूर्ण करण्यासाठी लागणारे कर्तृत्व आणि क्षमता मंगळ आहे. तुम्ही एखादं गोल ठरवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी जी एक माइंडसेट लागतो ना, तो म्हणजे मंगळ. मंगळ हा अधिकार व प्रभुत्व गाजवणारा आहे. की मंगळ हा ध्येयासाठी रिस्क घेणे व त्यामुळे येणारी अस्थिरता आहे. मंगळ हा ध्येयासाठी रिस्क घेणे व त्यामुळे येणारी अस्थिरता, म्हणजे सपोज ध्येयासाठी एखादी रिस्क घेतली आणि मग ती रिस्क घेतल्यामुळे जी अस्थिरता येईल, तो मंगळ आहे. म्हणजे मंगळाचा तो कारक. शिस्तप्रिय, मंगळ हा शिस्तप्रिय, कडक आहे, स्ट्रिक्ट आहे, डिसिप्लिन, कडक व कंट्रोल मध्ये ठेवणारा आहे. मंगळ काय करतो? कंट्रोल मध्ये ठेवतो. त्याच्यानंतर मंगळ हा स्वार्थी, लोभी, निर्दयी व वासनाप्रिय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मंगळाला स्पर्धा करणे, ईर्षेला पेटणे आणि वाद घालणे, हा फॅक्टर मंगळाचा एक पार्ट. कुरकोडी करणे, मारामाऱ्या करणे, दहशत निर्माण करणे, हे मंगळाचं कारण. त्याच्यानंतर मंगळ हा रागीट व हट्टी आहे. मंगळ हा रागीट व हट्टी आहे. तर मला सांग, आता सपोज येतं एखाद्याचा मंगळ, तर त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये काय गुण येईल? टार्गेट ओरिएंटेड, गोल ओरिएंटेड असणारे, ऍक्टिव्ह असणारे, अम्बिशियस असणारे, प्रॅक्टिकल असणारे, ध्येयवादी असेल, क्रियाशील असेल, आक्रमक असेल, कामात व वागण्यात, बॉडी स्ट्रक्चर मध्ये गतिशीलता येईल, वेग असेल, त्याच्या बॉडीमध्ये मुवमेंट मध्ये सुद्धा वेग असेल, ध्येयावर, कामावर लक्ष ठेवून कुठल्याही परिस्थितीमध्ये काम करण्याची क्षमता असेल, दुसऱ्याचं नुकसान झालं तरी स्वतःचं टार्गेट कम्प्लीट करण्याकडे लक्ष असेल, मोठे ध्येय असेल, अम्बिशियस, खूप मोठं ध्येय ठेवणार आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार, रिस्क टेकणे घेण्याची ॲबिलिटी असणार, शिस्तप्रिय, कडक असेल आणि कंट्रोल करणार असेल, स्वार्थी, लोभी, थोडस निर्दयी, वासना प्रिय असेल, स्पर्धा करणे आवडेल, मारामाऱ्या, आलं का लक्षात? अशा पद्धतीने आहे. आता हेच जर मला सांग, आज जो मंगळ इथे असेल दशमला, तर ग्रेट टास्क मास्टर असेल, म्हणजे दिलेलं काम पूर्ण कर, करिअर ओरिएंटेड असत, ध्येय, करिअरमध्ये उच्च ध्येय ठेवणार आणि ते ध्येय ठेवून पूर्ण करण्याकडे जास्तीत जास्त कल राहणार आणि कसं काम लवकरात लवकर होईल, टार्गेट ठेवून काम करण्याकडे कल राहणार, चांगला मॅनेजर होऊ शकतो,
चांगला सेल्स पर्सन होऊ शकतो, दिलेलं काम टार्गेट कम्प्लीट करण्याकडे पूर्ण राहील आणि करिअर ओरिएंटेड राहतो. काहीही करू, आपलं करिअर मध्ये फोकस राहून आपलं स्वार्थ साधणे आणि दिलेलं काम पूर्ण करणे आणि करिअर मध्ये लवकरात लवकर पुढे जाण्याचं त्याचं टार्गेट असणं. ठीक आहे, स्पर्धा करणे, करिअर मध्ये कॉम्पिटिशन करणं, ओके, मारामाऱ्या करणे, दहशत निर्माण करणे म्हणजे कामाच्या ठिकाणी, म्हणजे असं नाही की मारामाऱ्याच पण कॉम्पिटिशन करणं, कुरगोडी करणार कामाच्या ठिकाणी, हट्टी असणं करिअरच्या बाबतीत. ओके, या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा. आता सपोज जर मंगळ इथे असेल, मला सांगा इथे जर असेल तर हा व्यक्ती पैशाच्या बाबतीत त्याची मोठी ध्येय असते, ध्येयपूर्तीसाठी काहीही करणार पैशाच्या. बोलणे कसं असेल सांगा, बोलणे या व्यक्तीचं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मंगळ काय आहे? स्ट्रेट फॉरवर्ड, स्ट्रिक्ट आहे. ओके, पैशाच्या बाबतीत हा व्यक्ती रिस्क घेऊ शकतो, कुरगोडी करणार, बोलण्यामधून कुरगोडी करणार आणि कुटुंबामध्ये थोडा हट्टी वागू शकतो, पैशाच्या बाबतीत हट्टी असेल. ओके, आणि दिलेलं टार्गेट कम्प्लीट करण्यात आणि लक्ष असेल. तसेच आयुष्यामध्ये खूप पैसा कमवायचा, लवकर पैसा कमवायचा याच्यावर लक्ष असेल. तसेच याचे पैशामध्ये अस्थिरता राहील, पैसा येईल जाईल येईल जाईल असं पण होईल का. मंगळ हा जो आहे तो लवकर आणि थोडासा अस्थिर आहे, हे लक्षात ठेवा. फायनान्शियली गोष्टी थोड्याफार अस्थिर असतात. दुसऱ्याचे नुकसान झालं तरी स्वतःचा फायदा होत असेल तर तो आर्थिक डिसिजन हे दुसऱ्याचे नुकसान होईल असं पण घेऊ शकतो. अधिकार व प्रभुत्व गाजवणे, पैशामुळे स्वतःचे अधिकार व प्रभुत्व गाजवणे. तसेच बोलण्यामधून स्वतःचा अधिकार आणि प्रभुत्व प्रेझेंट करण्याकडे त्याचा कल राहील. घरामध्ये स्वतःचा कंट्रोल ठेवेल, शिस्तप्रिय वागेल. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला विचारतात. मंगळ काय? स्ट्रेट फॉरवर्ड, बोलण्यामध्ये कडकपणा असतो, समोरच्याला काही शब्द लागतील किंवा स्पष्ट वक्तेपणा असतो. ठीक आहे, आता मंगळ हा काय आहे? सामाजिक गोष्टी. मंगळ समाजामध्ये काय आहे? मैदानी, स्पोर्ट्स सेंटर, जिम, तालीम, समाजातील तरुण मुले, मित्र तुमचे, समाजातील गुंड प्रवृत्तीचे लोक, क्रोधामुळे होणाऱ्या घटना व ऍक्सिडेंट, पोलीस स्टेशन, आर्मी एरिया तुमच्या शहरामध्ये, उद्योग, MIDC, इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे महावितरण, महापारेषण, लाईट बोर्ड, मोठे बॉयलर, मोठे मोठे कंपनीचे मोठे बॉयलर, भट्टी, भट्टीचा एरिया, नॉनव्हेज हॉटेल व नॉनव्हेजची ठिकाण. ओके, जिथं मटन, चिकन, मच्छी, मांस, मच्छी मार्केट वगैरे असले त्या संबंधितले लोक. त्याच्यानंतर करिअर व पैसे. मंगळ हा काय दाखवतो करिअर मध्ये? तर करिअर मध्ये मोठे ध्येय ठेवून प्रयत्नाने यश मिळेल. ओके, करिअर मध्ये मोठे ध्येय ठेवून प्रयत्नाने यश मिळेल. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, इथे एक शब्द राहिला, मंगळ हा सरसेनापती. कोण आहे? ओके, सरसेनापती. सरसेनापती म्हणजे काय? रवी हा राजा आहे आणि मंगळ हा त्याचा सरसेनापती. म्हणजे काय की मंगळाकडेही लिडरशिप क्वालिटी आहे, मंगळाकडेही अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती आहे आणि मंगळाकडेही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटीज आहे. परंतु मंगळ हा राजा नाही होऊ शकत. जसं रवी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि मंगळ म्हणजे त्यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते. तर हंबीरराव मोहितेंकडेही ती क्वालिटी आहे, ओके, की लिडरशिपची, त्यांचं सगळं मॅनेज करण्याची. ओके, परंतु राजा हा राजा असतो. ओके, त्यामुळं मंगळ हा सरसेनापती होऊ शकतो.
म्हणजे राजाने दिलेले काम तो चोखपणे करू शकतो, त्याच्यामध्ये त्याची लिडरशिप चांगली चालू शकते, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गुण चालू शकते, हे लक्षात. जसं की आता बिहारचं इलेक्शन झालं, बिहारच्या इलेक्शन मध्ये प्रशांत किशोर स्वतः त्यांचं पार्टी होती, ते प्रशांत किशोर यांनी मोदी वगैरे बऱ्याच नेत्यांशी काम केलं, त्यावेळेस खूप चांगलं काम केलं त्यांनी, खूप लोकांना निवडूनही आलं, त्यांना मदत केली. परंतु ते जेव्हा स्वतः इलेक्शन मध्ये उतरले त्यावेळेस त्यांना ते जमलं. तर मंगळाचं हे आहे की तो इतरांसाठी काम करू शकतो, त्यामुळे त्याला गाईड करणारा कोणतरी लागतो. ओके, त्याच्यावर कोणतरी राजा लागतो. सपोज कंपनी आहे, सीओ आहे आणि सीओच्या खाली मॅनेजर, मॅनेजर लय भारी काम, खूप चांगलं, आलं लक्षात. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा मंगळाचं एक गुण. ठीक आहे, तर करिअर मध्ये काय आहे मंगळ म्हणजे, करिअर मध्ये मोठे ध्येय ठेवून प्रयत्न आणि यश मिळवणे, मॅनेजर पोस्ट, ऑथॉरिटी पोस्टवर काम करणे, डॉक्टर, खास करून सर्जन, इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिक इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, त्याच्यानंतर सिक्युरिटी डिपार्टमेंट, पोलीस, आर्मी, मशीन वर्क मध्ये काम करणं, कुठलीही मशीन रिलेटेड काम करणं, सीएनसी मशीन असेल किंवा इतर मशीन असेल कसलं, धातू उद्योग, हार्डवेअर, सिव्हिल बांधकाम व्यवसाय संबंधित कामे, अग्निशी संबंधित कामे, मसाले व्यापार, जमीन, रिअल इस्टेट संबंधित कामे, भूगोल, जिओ पॉलिटिक्स, प्रॉपर्टी मधून पैसे मिळवणे, असा जो एरिया आहे तो मंगळाचा एरिया, त्याच्यामधून व्यक्तीला पैसे मिळू शकतात. मग सपोज इथे दशम भावामध्ये मंगळ, तर हे त्याच्यासाठी सुटेबल आहे या गोष्टी. ओके, की हा इंजिनियर पण होऊ शकतो, डॉक्टर पण होऊ शकतो, चांगल्या मॅनेजर पोस्टवर, ऑथॉरिटी पोस्टवर काम करेल, करिअरमध्ये मोठे ध्येय ठेवेल, मशीन वर्क, धातू रिलेटेड हार्डवेअरचं दुकान टाकू शकतो, सिव्हिल रिलेटेड काम करू शकतो, प्रॉपर्टी एजंट म्हणून काम करू शकतो. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला विचार करायचा. आरोग्य, आता आरोग्यामध्ये मंगळ काय असतो, मंगळ हा उष्णतेमुळे होणारे रोग दाखवतो, ताप व डोकेदुखी दाखवतो, ऍक्सिडेंट दाखवतो, ऍक्सिडेंटमुळे होणारी इंजुरी, स्नायू संबंधित आजार, खरचटणे, फ्रॅक्चर होणे, मूळव्याध, रक्ताशी संबंधित विकार, पिंपल येणं, रक्तस्त्राव होणं, ब्लड सर्क्युलेशन, पुरुष हार्मोन टेस्टेस्टेरॉन. ओके, तर टेस्टेस्टेरॉन व लिंग ताठरता यांच्या रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर तो मंगळाशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. लैंगिक इच्छा आणि स्टॅमिना या गोष्टींचा जर प्रॉब्लेम असेल तर निश्चितपणे मंगळ कुठे ना कुठेतरी वीक होतोय, हे लक्ष द्या. मंगळ जर प्रथम असेल, मंगळ हा चरबीच्या विरोधी आहे, जे मंगळ असेल चांगला स्ट्रॉंग प्रथम भावामध्ये वगैरे किंवा चंद्राबरोबर असेल तर व्यक्तीच्या बॉडीमध्ये चरबी टिकत नाही. ओके, त्यामुळे मंगळ हा असा ग्रह आहे जो की पूर्णतया ऍक्टिव्ह ग्रह. मंगळ हा पुरुष ग्रह, तर टेस्टेस्टेरॉन हार्मोन हे जे आहे हे पुरुषांचं प्रमुख हार्मोन आहे, पुरुषाची बॉडी त्याच्यावर बऱ्यापैकी डिपेंड असते. त्यामुळे व्यायाम करणं का गरजेचं असतं, जर तुमचं टेस्टेस्टेरॉन हार्मोन जर व्यवस्थित असेल, ते स्त्रियांमध्ये पण असतं पण स्त्रियांमध्ये ते प्रमुख हार्मोन नाही. ओके, परंतु स्त्रियांमध्येही लैंगिक इच्छा टेस्टेस्टेरॉननी इंडिकेट होते. तर व्यायाम करणं का गरजेचं असतं, तर म्हणून व्यायाम का करावा रेग्युलर, तर तुमचा मंगळ चांगला हो, हे नेहमी लक्षात ठेवा. मंगळासाठी एक उपाय आहे, उपाय म्हणजे काय, नेहमी दैवीच उपाय करावा असं नाही, तर डेली व्यायाम करणे हा सुद्धा मंगळाचा उपाय आहे. तुमच्या बॉडीमध्ये टेस्टेस्टेरॉन, तुमचे बॉडी स्ट्रक्चर, तुमचं मसल व्यवस्थित राहा. मंगळ म्हणजे मसल आहे, स्नायू संबंधित आजार, स्नायू म्हणजे मसल. तर तुम्ही ज्यावेळेस जिम मध्ये जाता त्यावेळेस तुमचं बॉडी तयार होते,
त्यावेळेस मसल बनतात, तो म्हणजे मंगळ. आणि जर मंगळ तुमचा वीक झाला तर तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशनचे प्रॉब्लेम होतात, तुमचे स्नायू संबंधित प्रॉब्लेम होतात, टेस्टेस्टेरॉन हार्मोन तुमचं बिघडतं, ऑटोमॅटिक लिंग ताठरता कमी होतं, लैंगिक इच्छा कमी होते, स्टॅमिना कमी होतो, आणि तुमच्या कुंडलीतला मंगळ वीक होतो, आणि तुमच्या त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कुंडलीवर पण पडतो. तेव्हा अशी लक्षण दिसत असतील, बॉडीमध्ये फॅट वाढत असेल, चरबी वाढत असेल, समजून चाला की मंगळ खराब होतो. मंगळ म्हणून व्यायामाला महत्व त्याच्यासाठीच आहे की तुमचा मंगळ चांगला पाहिजे. ओके. तसेच स्त्रियांच्या कुंडलीमध्ये कामेच्छा हा जो पार्ट आहे, स्त्री आणि पुरुष दोघांच्याही, तो मंगळाने प्रभावित होतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण विवाहाच्या बाबतीत मंगळाला महत्व का आहे, विवाह आपण करत असताना मंगळ का बघतो, त्याचं प्रमुख कारण हे आहे की मंगळ हा लैंगिक इच्छा दर्शवणारा, त्याच्यावर इम्पॅक्ट करणारा, ट्रिगर करणारा ग्रह आहे. ठीक आहे, त्याच्याविषयी आपण बोलूयाच. आता नातेसंबंध, स्त्री कुंडलीमध्ये पतीचा कारक, नवऱ्याचा कारक आहे मंगळ, त्यामुळे स्त्री कुंडलीमध्ये आवर्जून मंगळ बघायचा असतो. त्याच्यानं ज्यावेळेस कुंडली मिलानची वेळ, बंधू म्हणजे तुमचे भाव, ओके, हा फॅक्टर मंगळ रिप्रेझेंट करतो, मित्र पण, आणि प्रॉपर्टी मधील नातेसंबंध, ओके, हे पण मंगळ रिप्रेझेंट. नंतर युतियोग. युतियोग काय आहे, निगेटिव्ह युती कुठल्या आहेत मंगळाबरोबर, मंगळ शनी मोस्ट प्रॉब्लेमॅटिक युती आहे. जर ही कुंडलीमध्ये असेल तर त्या व्यक्तीला संघर्ष निश्चित आहे, वय वर्ष 30 वर्षपर्यंत असा व्यक्ती सेटल होतो, अस्थिरता राहते. मंगळ राहू प्रॉब्लेमॅटिक, मंगळ केतू प्रॉब्लेम. आणि हे जर स्त्रीच्या कुंडलीमध्ये असतील, शनी मंगळ एकत्र कुठेही असू दे, मंगळ राहू एकत्र कुठेही असू द्या, मंगळ केतू एकत्र कुठेही असू दे, त्या स्त्रीला तिचा नवरा व्यवस्थित भेटतो. एक तर तो रागीट असतो, अग्रेसिव्ह असतो, आक्रस्ताळी असतो, डॉमिनेंट कंट्रोल करणारा असतो, आणि मारहाण पण करू शकतो. किंवा स्त्रीला बॉयफ्रेंड चांगले, म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये येणार पुरुष ते तिला कंट्रोल करणारे, डॉमिनेट करणारे, त्रास देणारे असतात. त्याच्यानंतर पॉझिटिव्हिटी कुठली आहे, मंगळ गुरु चांगले आहे, मंगळ चंद्र युती पण आहे, लक्ष्मी योग मान. ओके, मंगळ चंद्र युती चांगली आहे, परंतु मंगळ चंद्र युती व्यक्तीला हट्टी बनव, अग्रेसिव्ह बनव, आणि रागीट बनव, आणि स्ट्रेट फॉरवर्ड बनव. मंगळ शुक्र नंतर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही रिझल्ट देणारे आहेत मंगळ आणि शुक्र. मंगळ शुक्र कामेच्छा जास्त ट्रिगर करत, रोमॅन्स जास्त ट्रिगर करत, फायनान्शियली ठीक आहे. आणि मंगळ बुध युती ही ठीक आहे, प्रॅक्टिकल बनवते माणसाला, परंतु असे व्यक्ती बोलण्यामध्ये फार तार्किक बोलतात, स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात, आणि बोलण्यामधून इतरांना दुखवतात. ओके, आणि बोलणं त्यांचं जास्त स्ट्रेट फॉरवर्ड असत. ठीक, शॉर्ट मध्ये फलित प्रिडिक्शन. स्टेप 1 काय करायचं, पहिल्यांदा मंगळ ग्रह कुठल्या भावामध्ये आहे ते बघावं. स्टेप 1 या दोनच स्टेप फॉलो. पहिल्यांदा मंगळ ग्रह कुठल्या भावात आहे ते बघा, व नंतर नंतर भाव कारकत्व, मंगळ ग्रह कारकत्व, या दोन्हींचा विचार करून फलित करा. स्टेप 1 एवढाच विचार करायचा की मंगळ कुठल्या भावात आहे, त्याचा विचार करून पहिल्यांदा ते प्रिडिक्शन तयार करायचं. हे झाल्यानंतरच स्टेप 2 मध्ये जायचं. कुठलं, की नंतर मंगळ ग्रहाची राशी कुठे आहे ते बघायचं, आणि त्याप्रमाणे मंगळाचा त्या भावांशी संबंध जोडून प्रिडिक्शन करायचं. ओके, आता हे आपण बघूयाच. ठीक आहे, आता विवाह संबंधित मंगळ आपण बघतो, तो कसा बघतो, कुठल्या भावामध्ये असेल तर बघतो, हे लक्षात. तर विवाहामध्ये ज्यावेळेस आपण मंगळ बघतो त्यावेळेस इथे मंगळ असेल, इथे मंगळ असेल, इथे मंगळ असेल, इथे मंगळ असेल, आणि इथे, म्हणजे
12वा भावामध्ये, प्रथम भावामध्ये, चतुर्थ भावामध्ये, सप्तम भावामध्ये, अष्टम भावामध्ये जर मंगळ असेल कुंडलीमध्ये, तर आपण त्या कुंडलीला मंगळाची कुंडली आहे असं म्हणतो. परंतु हे फार सरधोपट आहे. ओके, आता याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेमॅटिक मंगळ कुठला असतो, जास्त प्रॉब्लेम. आता याचं मी डिवायडेशन तुम्हाला सांगतो. आणि मंगळ हा खास करून स्त्रियांच्या कुंडलीमध्ये बघायचा असतो आणि पुरुषांच्याही बघायचा असतो, पण ठरविक. तर जास्त निगेटिव्ह मंगळ जो आहे इथला आहे आणि इथला आहे. हा मग स्त्रीच्या असो किंवा पुरुषाच्या असो, हा मंगळ अवॉइड करून चालत नाही, त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा. बाकी अति रोमॅन्टिक मंगळ जो आहे तो इथला आहे, इथला आहे. आणि इथला जो आहे तो ऑन एव्हरेज ठीक आहे. आता याचं हे लक्षात घ्या की मंगळ काय मी सांगितलेलं आहे, मंगळ हा लैंगिक इच्छेचा आणि या गोष्टींशी रिलेटेड आहे. एनर्जीचा, सेक्शुअल एनर्जी, लैंगिक इच्छा या रिलेटेड. तर जर मंगळ या दोन ठिकाणी असेल, इथे आणि इथे, तर व्यक्तीच्या शरीरामध्ये कामेच्छा खूप जबरदस्त असू शकते किंवा असते. त्याचा डिझायर्स खूप जास्त असतो, फोर्स चांगला असतो, सेक्शुअल फोर्स, सेक्शुअल एनर्जी, त्या संबंधित गोष्टींची एनर्जी त्या व्यक्तीमध्ये चांगली असते, जास्त असते. मग ज्यावेळेस आपण गुणमेलन करतो किंवा कुंडली मिलान करतो, त्यावेळेस समोरची कुंडलीही, समोरचा पार्टनरही त्याच लेवलचा असावा या अपेक्षेने या मंगळाकडे बघितलं. सपोज की पुरुषाच्या कुंडलीमध्ये इथे मंगळ सप्तम भावामध्ये किंवा प्रथम भाव, आणि समोरची मुलगी आहे, त्या मुलीच्या कुंडलीमध्ये जर सप्तम भावामध्ये शनी असेल, तर हे मिसमॅच होते. ती सेक्शुअल एनर्जी त्यांची मॅच होऊ शकत नाही. ओके, म्हणून या मंगळाकडे बघितलं जातं. ओके, ते डिस्टर्ब करणार आहे, त्यामुळे विवाह करताना त्या दृष्टीने विचार केलेला जातो. उलट असत, सपोज एखादा पुरुष त्याच्या इथे बुध असेल, बुध हा थंड ग्रह सप्तम भाव, आणि जी मुलगी त्याला स्थळ म्हणून आली तिच्या सप्तम भावामध्ये मंगळ किंवा प्रथम भावामध्ये जर मंगळ असेल, तर निश्चित तिचे डिझायर्स, तिचे सेक्शुअल थॉट्स, तिची एनर्जी ही वेगळी आहे आणि पुरुष कुंडलीची एनर्जी फार वेगळी आहे. थंड आहे, ही एकदम अग्रेसिव्ह. तर हे मिसमॅच आहे, म्हणून हा मंगळ बघितला जातो. ओके, त्यामुळे ते मंगळ बघितला जातो. आणि इथला आणि इथला मंगळ हा सेक्शुअल एनर्जीसाठी स्पेशली बघितला जातो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे तो स्त्रीच्या असो किंवा पुरुषांच्या असो, त्याला म्हणतो म्हणजे रिलेटेड टू सेक्शुअल लाईफच्या अँगलनी द्यावा लागतो. त्यामुळे अशी जर कुंडली तुमच्या समोर आली, तर समोरच्या कुंडलीमध्ये एकदमच मिसमॅच होणारी ग्रहस्थिती असून, ठीक आहे. आता जो चतुर्थ भाव मधला मंगळ आहे, तो खास करून स्त्रीच्या कुंडलीमध्ये बघितला जातो. स्त्रीच्या कुंडलीमध्ये बघण्याचं कारण हे असतं की आजकाल बघितलं तरी चालेल, नाही बघितलं तरी चालेल, चतुर्थ भावाचा मंगळ तितकासा मॅटर नाही. तो मंगळ असं दाखवतो की या व्यक्तीमध्ये अग्रेशन जास्त, म्हणजे घरामधलं वातावरण ही व्यक्ती डिस्टर्ब करू शकते स्वतःच्या स्वभावाने. ओके, कारण मंगळ काय आहे, अग्रेसिव्ह, डॉमिनंट नेचरचा आहे. ओके, कंट्रोल करणार आहे, तर अशी, आणि वादविवाद करणार आहे. तर चतुर्थ भावामध्ये जर मंगळ असेल, तर अशी स्त्री घरामध्ये डॉमिनंट नेचरने वागू शकते, कंट्रोलमध्ये कंट्रोल करणारी असू शकते. किंवा स्त्रीच्या प्रथम भावामध्ये मंगळ, अशी स्त्री डॉमिनंट असू शकते, कंट्रोल करणारी असू शकते, घरातल्यांचं न ऐकणारी असू शकते. हे जुन्या काळी ह्या गोष्टी आपल्या समाजात ते ऍक्सेप्टेबल नसायचे, म्हणून तो मंगळ त्या अँगलने बघितला. आजकाल चालू शकतो, आजकाल चालू शकतो,
कारण जग बदललेले, समाज बदललेला. ओके, ठीक आहे. पण चतुर्थ भावाचा मुलगा आपण त्या अँगलने बघतो की डॉमिनंट आणि घरामधल्या वातावरणामध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतो. आता राहिला विषय अष्टम भावाचा मुलगा. हा अष्टम भावाचा मुलगा हा आता चतुर्थ भावामध्ये एकटा मंगळ चालू शकतो. ओके, परंतु स्त्रीच्या कुंडलीमध्ये किंवा पुरुषाच्या कुंडलीमध्ये आणि स्पेशली स्त्रीच्या कुंडलीत मंगळ शनी युती नाही चालू शकत. चतुर्थ भाव प्रॉब्लेमॅटिक. मंगळ राहू अजिबात आणि मंगळ घेतो, अशा स्त्रीला घरामध्ये सुख भेटू शकत. ती लग्न होऊन जिथंच आहे तिथं तिला प्रॉब्लेम होणार. ओके, सुख हा प्रकार नाही. ठीक आहे. आणि तसंच पुरुषाच्या कुंडली, त्यामुळे अशा व्यक्तीशी कुंडली मिळवायची का नाही हा विचार त्यावेळेस करावा लागतो. आता अष्टम भावातला जो मंगळ आहे हा रिस्की मंगळ नाही. स्त्रीच्या कुंडली हा रिस्क तिच्या पतीला निर्माण, हा काही सेक्शुअल एनर्जी वगैरे या गोष्टींशी निगडीत नाही. हा अरिष्ठाशी निगडीत. म्हणजे अष्टमामध्ये जर मंगळ असेल तर त्या स्त्रीच्या पतीवर अरिष्ट येऊ शकतो, कारण मंगळ हा पतीचा कारक, तो अष्टमामध्ये. तर एकटा मंगळ तरी पण ठीक आहे, पण इथे मंगळ राहू, मंगळ केतू, शनी मंगळ असणं हे रिस्की आहे स्त्रीच्या कुंडलीत. ओके, अष्टम भावामध्ये इथे मंगळ प्लस शनी, मंगळ प्लस राहू आणि मंगळ प्लस केतू असणं हे रिस्की रिस्की होऊ शकतं. त्याला ओव्हरऑल कुंडली बघावी लागते. बट असं असेल तर कुंडली मध्ये निश्चितपणे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे. त्यामुळे अशी जर कंडिशन असेल तर कुंडली मॅचिंगच्या वेळेस त्या गोष्टी लक्षात घ्यावं लागतात, कारण हा अरिष्ट येऊ. ओके, कोणावर तरी अरिष्ट येऊ शकतो. मग अरिष्ट म्हणजे ऍक्सिडेंट, इंजुरी आणि हे असे प्रॉब्लेम्स येतात. ओके, आणि त्यांच्याबरोबर एखादा शुभग्रह असेल तसा. आणि 12व्या भावातला मंगळ जो आहे तो पण अरिष्ट योग देतो, परंतु तो बंधन योग निर्माण इथला एकतर व्यक्तीला लोनच्या चक्करमध्ये अडकवतो. स्त्रीच्या कुंडलीमध्ये आणि पुरुषाच्या कुंडलीमध्ये मंगळ राहू, शनी मंगळ, मंगळ केतू वे भावामध्ये असतो, हा व्यक्तीला उथळ बनवतो. एकतर कोर्ट केसेस किंवा लोनच्या चक्करमध्ये अडकवतो, कर्जामध्ये अडकू शकतो आणि व्यक्तीला लैंगिक दृष्ट्या उथळ बनवतो. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एकटा मंगळ ठीक आहे, इट्स ओके फाईन, पण कॉम्बिनेशन मध्ये नाही पाहिजे. मंगळ राहून शनी मंगळ, मंगळ केतू नो. इथे कुठेही असो, मंगळ राहू, शनी मंगळ, मंगळ केतू जर इथे आले, समजून चाला की व्यक्तिगत जीवन डिस्टर्ब राहणारच आहे, मॅरिड लाईफ मध्ये प्रॉब्लेम होणारच आहे. एकटा मंगळ ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आलं लक्षात. तर मंगळ अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं की ज्या ठिकाणी मंगळ आहे त्या ठिकाणी समजून चाला की ऑथॉरिटी, ऍडमिनिस्ट्रेशन, ऍक्टिव्हनेस, करिअर ओरिएंटेशन या गोष्टी राहणार आहेत. हा, बोला. तर मंगळ चौथ्या घरामध्ये वृश्चिक राशीसोबत बसलेला असेल तर ठीक काय आहे, अडचण? ठीक आहे. प्रॉब्लेमॅटिक काय कंडिशन नाही आहे ना? हम्म. नाही काय तसे अशी मेजर कुठली प्रॉब्लेमॅटिक नाही. एकटा ठीक आहे. आता एक एका एका मुलीची कुंडली आहे माझ्याजवळ. हा तिच्या फर्स्ट हाऊस मध्येच ना सर, हा मंगळ केतूची युती बनलेली आहे. हा तर ते प्रॉब्लेमॅटिक. प्रॉब्लेमॅटिक आहे. ओके. हा, प्रॉब्लेमॅटिक म्हणजे काय की मंगळ हा स्वभाव दोष देतो. अशा व्यक्तीला ओके. स्वभाव दोष कसा निर्माण होतो? ड्यू टू द ऍग्रेशन. म्हणजे स्वभाव हा डॉमिनेटिंग असतो. अचानक ओके. राग
आणि रागामुळे त्यांचे संबंध खराब होतात. बरोबर. कंट्रोलिंग स्वभाव असतो. आणि नेचरमध्ये हे इतरांना ऍडजस्ट होत नाही. त्यामुळे लोक या लोकांचं वेवलेंथ इतर लोकांशी मॅच असं आहे. अहो स्त्री 100% ऍक्युरेट बसले. हा हा येस ते होतच. तुम्ही फक्त हे वापरा. ओके येस सर. ठीक आहे. हा मेघनाथ सर बोला. सर वयस्थानामध्ये गुरु, शनी, मंगळ आणि राहू हे 4 ग्रह एकत्र बसले असतील तर त्याचे काय म्हणतात त्याला, त्याचे परिणाम काय दिसून येतात? परिणाम एकच आहे. परिणाम वेगवेगळे भेटतील. फक्त या माणसाने कधीही आयुष्यामध्ये लोन काढू नये, कर्जाच्या विळख्यामध्ये अडकू नये, बिझनेस साठी फार मोठं कर्ज काढू नये. बस एवढं जरी पाळलं त्याच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम येत नाही. हा असं आहे. पण सर समजा तो आता अडकला असेल तर त्याला हो. बाहेर निघण्यासाठी उपाय? त्याला बाहेर निघण्यासाठी उपाय हॅलो? मी हॅलो हा हा तो आपण नंतर घेऊया. उपाय हा विषय म्हणजे आता या म्हणजे वेळेस मी ते त्याच्यासाठी नाही सांगू उपाय शकत. नाही नाही पण म्हणजे हे विचारायचं होतं की जरी समजा हे बरोबर सांगितलं तुम्ही, मंगळ जर 12व्या स्थानात असेल तर तो माणूस कर्जाच्या विळख्यात हा सापडतो. हे बरोबर आहे. म्हणजे पण असं नाही ना की आयुष्यभर कर्जच त्याच्या मागे राहील, त्याच्यातून कधी बाहेर पडणार नाही, असं तर नाही ना सर? नाही तसं नाही. ते दशेवर डिपेंड. त्याला चांगली दशा आली की तो बाहेर पडतो. परंतु दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की तुमचं काम काय आहे. हा म्हणजे हा सपोज तुमच्याकडे असा व्यक्ती आला आणि तुम्हाला दिसतं की त्याच्या 12व्या भावात असे असे ग्रह आहेत. त्याला सांगा की त्याला हा हा गाईड करा की या या गोष्टीपासून लांब राहा. त्याला गाईड केलं ना हा की तुमचं म्हणजे तो त्या सिच्युएशन टाळू शकतो. पण ऑलरेडी जर त्या सिच्युएशन मध्ये आहे तर उपाय निश्चितपणे काम करू शकतो. हा उपाय एक गोष्ट हा सांगतो. म्हणजे तेच विचार. उपाय 100% काम करतो. हे अच्छा. अनुभवाने मी हा तुम्हाला सांगतो. ओके ठीक वा आहे. जाम हा ओके ओके. ठीक. हा सचिन सर विचारा. आता एकच प्रश्न हॅलो घेतो सर. सचिन सरांचा. नंतर मग मी पुढे टू बी कंटिन्यू करू. मग ऍट द एंड मी प्रश्न घेतो. हा बोला. सर, सूर्य आणि मंगळ एका घरात राहिले तर मंगळ अस्त होतो का? नाही मंगळ असतं होतं. परंतु थोडाफार असतं होतं पण नाही. रवी आणि मंगळ हे दोन्ही पॉवरफुल ग्रह आहेत, डॉमिनेटिंग ग्रह आहेत. एका हा घरामध्ये हा राहिलं हा तर असतं होत नाही. परंतु ते एक्झॅक्टली सेम डिग्रीवर नाही. सपोज रवीची 21 डिग्री आहे आणि मंगळाची पण 21 डिग्री हा आहे हा तर मग मात्र असतं. हा अरे सपोज तर असतं रवीची होतं. रवीची 15 डिग्री आहे आणि मंगळाची पण 15 हम्म. डिग्री आहे तर मात्र हे तो असतो. हे हे आपण शिकणार आहे ना सर नंतर, हे हा डिग्री? हा शिकणार डिग्री असं काय अवघड नाही. ओके ते सांगेल मी. नाही ना? हम्म, ओके ठीक. ओके ओके चालेल सर. ओके आता तेच एक लक्षात विचारायचं. घ्या. तुम्ही ओके. एकच लक्षात घ्या. तुम्हाला हम्म, महत्वपूर्ण आहे हे 9 ग्रहांचे हम्म, 9 लेक्चर्स. हे तुम्ही हम्म, आवर्जून हम्म, बघायचे. पुढचं काम एकदम इझी. ओके ओके सर. हा ठीक आहे. चालेल सर. ओके धन्यवाद सर. तर मंगळ हा फॅक्टर अशा पद्धतीने काम करतो. आता या प्रिडिक्टिव्ह पार्ट मध्ये आपल्याला मंगळ कसं बघायचं. तर मंगळ जर स्वभाव दृष्ट्या बघायचे तुम्हाला, स्वभाव तर व्यक्तीचे पर्सनॅलिटी, तर मंगळ इथे असते. तर एक लक्षात घ्या. असा व्यक्ती डॉमिनंट असतो, अग्रेसिव्ह असतो, गोल ओरिएंटेड असतो. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. ठीक आहे. परंतु राशी वाईज त्याला कम्फर्टेबल राशी नेहमी लक्षात. कम्फर्टेबल राशी आहे मेष, वृश्चिक, सिंह, धनु, मकर. बाकी सगळ्या राशी ठीक आहे. पण निगेटिव्ह राशी कुठली आहे? मंगळाला अजिबात न आवडणारी राशी आहे कन्या. त्याला अजिबात आवडत. मंगळ जर कन्या राशीमध्ये आला तो जास्त प्रॉब्लेमेटिक. हे लक्षात ठेवा. तर जर मंगळ या जे प्रथम भावामध्ये कन्या राशीमध्ये असेल तर असा व्यक्ती हा वादविवाद करणारा असतो. त्याचं पटत नाही जास्त लोकांची. का पटत नाही? हा तयारच असतो वादविवाद करण्यासाठी. कारण मंगळ एक तर अग्रेसिव्ह, कन्या राशी वादविवादाची. असा व्यक्ती हा वादविवादामधून स्वभाव दोष निर्माण, अग्रेसिव्ह असतो, कॉन्फिडंट असतो
परंतु कुठे ना कुठे डाऊटफुल असतो, इतरांना कंट्रोल, स्वतःच्या पत्नीला कंट्रोलमध्ये ठेवणं, पत्नी असेल तर वादविवाद करणं, अशा लोकांना इथला मंगळ आणि इथला मंगळ कन्या राशीमध्ये असो किंवा मिथुन राशी यांना वादविवाद केल्याशिवाय झोप लागत. ओके, नाही आता हँड रेज कोणीही करू नका प्लीज, रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. मी ऍट द एंड प्रश्न, तुमचे प्रश्न लिहून ठेव. ओके, तर तर अशा पद्धतीने. आणि दुसरं, स्वभाव दोष. आता कर्क राशीमधल्या मंगळाचं एका वाक्यात लक्षात ठेव. कर्क राशीमध्ये ज्यावेळेस 4 अंकामध्ये जे कर्क राशीमध्ये मंगळ असेल, हा मंगळ एक्स्ट्रीम कंडिशन निर्माण करतो 2 फॅक्टर. एक, हा मंगळ एक व्यक्तीला अति रिस्की बनवतो. असा व्यक्ती अतिशय धाडसी असतो, अति धाडसी असतो, अति अग्रेसिव्ह असतो, अति रागीट असतो, किंवा एकदम रिव्हर्स, विरुद्ध, याच्यामध्ये काहीच डेअरिंग नसते, काहीच कॉन्फिडन्स नसतो आणि काहीच एकदम शांत असतो. तर ज्यावेळेस इथे मंगळ असेल कर्क राशी, त्यावेळेस तुम्हाला यापैकी एक कंडिशन निश्चित दिसणार. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हा मंगळ निगेटिव्ह कधी होतो? मंगळ प्लस केतू इथे, मंगळ प्लस राहू असेल तर स्वभाव दोष व्यक्तीमध्ये निर्माण, अति अग्रेसिव्हपणा, एनर्जी व्यक्तीमध्ये इतकी असते की मॅच नाही होत, वादविवाद घालणे, भांडणे करणे, न पटणे इतरांशी, अग्रेसिव्ह, मोठी स्वप्न ठेवणे, आक्रस्ताळे वागणे, हट्टी वागणे, डॉमिनंट वागणे, असं होतं. आणि शनी आणि मंगळ असतील तरी हा थोडा प्रॉब्लेम होतो, पण या लोकांना संघर्ष खूप करावा लागतो. शनी मंगळ हे लक्षात ठेव. ओके, सिंपल एवढं लक्षात ठेव. आणि पॉझिटिव्ह ग्रह असतील, मंगळ प्लस शुक्र एकत्र, चांगली गोष्ट. रोमॅन्टिक असतो माणूस, व्यवस्थित असतो, पण अति कामी असतो. मंगळ गुरु अतिशय उत्तम. रवी मंगळ एक्सलंट. रवी मंगळ प्रथम भावामध्ये अतिशय उत्तम. पर्सनॅलिटी खूप चांगली असते, कॉन्फिडन्स खूप चांगला असतो. ओके, बस एवढंच लक्षात ठेवा, याच्या पलीकडे काही नसतं. आता हा मंगळ राईट झालं जनरल. आता प्रिडिक्टिव्ह पार्ट, जर हा मंगळ ची एक राशी इथे असेल आणि एक राशी इथे असेल, तर आता काय होईल सांग. बघा, पहिला स्टेप 1, मंगळ ज्या भावामध्ये त्याच्या कारकत्वानुसार विचार करा. मंगळ अग्रेसिव्ह, मंगळ कॉन्फिडंट आहे, तर असा व्यक्ती कॉन्फिडंट असेल, अग्रेसिव्ह असेल, त्याच्यानंतर स्पीड असेल, बॉडी स्ट्रक्चर चांगला असेल, वगैरे वगैरे. ठीक आहे. आता स्टेप 2 कडे जा. त्याच्या राशी बघा कुठे आहे, एका राशीचा विचार. त्याची एक रास आहे सप्तम भाव, म्हणजे मंगळ आणि सप्तम भाव कनेक्ट झाले. मग हा मंगळ सप्तम भावाचे पण रिझल्ट देणं म्हणजे काय? सप्तम भाव काय आहे? विवाहाचा, पतीचा, पत्नीचा आणि लैंगिक क्षमतेचा पण आहे. मग आता ऑलरेडी मंगळ तर लैंगिक क्षमता जास्त असते, मग या व्यक्तीमध्ये कामेच्छा जास्त असते, या व्यक्तीचं पती आणि पत्नीवर लक्ष असेल, या व्यक्ती स्वतःच्या मॅरिड लाईफमध्ये लैंगिक गोष्टींना जास्त महत्व देणार आहे. सिंपल आहे. आता इथे मंगळाची एक रास व्यय भाव. आता व्यय भाव म्हणजे खर्च. हा व्यक्ती खर्चिक असणार आहे, या व्यक्तीला प्रवास आवडेल, हा व्यक्ती थोड्याशा एखाद्या व्यसनावर खर्च करू शकतो. मंगळ हा थोडा व्यसनप्रिय पण आहे. मोठं व्यसन असेल असेल तर पण थोडंफार. इन शॉर्ट हा व्यक्ती खर्च करतो. ठीक आहे. आता या व्यक्तीला हेल्थचे प्रॉब्लेम कधी येऊ शकतात? जर मंगळाची एक राशी इथे मेष राशी आणि हा इथे येणार ऑटोमॅटिकली कन्या राशी, कन्यापासून ही मेष राशी षष्ठ भाव आणि एक इथे येणार वृश्चिक राशी. तर हा मंगळ या व्यक्तीला जास्त, हा मंगळ इथे, मग हा कनेक्ट झाला अष्टम भावाशी, कारण एक राशी अष्टम भाव.
हा मंगळ या व्यक्तीला प्रॉब्लेम देणार, हेल्थचे प्रॉब्लेम देणार, अचानक प्रॉब्लेम येणार, अचानक वादविवादाचे सिच्युएशन निर्माण होणार, डोक्याला एखादी इजा होऊ शकते, मार्क असू शकतो डोक्यावर, आणि डोकं सतत गरम राहणार. ओके, ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम निर्माण होणार, लैंगिक एनर्जी डिस्टर्ब असणार. आता हा तृतीय भाव, तृतीय भावामध्ये वृश्चिक. तृतीय भाव काय? डेअरिंग. हा व्यक्ती डेअरिंग करणार असतो, धाडसी असतो, आणि छोट्या भाऊ बहिणीशी पण न पटणार असतो, त्यांच्याशी वादविवाद होऊ शकतो. ओके, तर प्रवास करताना या व्यक्तीच्या वादविवाद होणार, कारण तृतीय भाव प्रवास. मंगळ प्रथम भावामध्ये कन्या राशी, कन्या राशी वादविवादाची. प्रवास करत असताना या व्यक्तीचे वादविवाद, अडचणी येणार आहे. लिखाण, लिखापडी, पेपर वर्क या संबंधित गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह असेल, पण त्या संबंधित ज्यावेळेस गोष्टी इतरांशी कनेक्ट होण्याचे येतील त्यावेळेस वादविवाद होते. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्हाला लक्षामध्ये. आता हा व्यक्ती, हा मंगळ जर इथे मंगळाची रास असेल, वृश्चिक रास, तर हा मंगळ कुठले मेष असो किंवा वृश्चिक, तर हा मंगळ या व्यक्तीला मनी ओरिएंटेड करेल, बोलका करेल, कारण बोलणे आणि पैसा त्याच्या प्रथम भावामध्ये आहे. मनी ओरिएंटेड, बोलण्या, हा व्यक्ती जास्त बोलणार, पैशा बाबतीत जास्त बोलणार, आणि याच्या डोक्यामध्ये पैशाचे विचार असतात. कसं मला मोठं व्हायचंय, कसा जास्तीत जास्त पैसा कमवायचा आहे, गोल ठेवणार पैसा कमवण्याचं, स्वार्थी असणार पैशाच्या बाबतीत, स्वतःचे हित पैशाच्या बाबतीत जास्तीत जास्त साध्य करण्याचा विचार करणार. आलं लक्षात? आता हा करिअर ओरिएंटेड कधी बनवू शकतो व्यक्तीला, ज्यावेळेस मंगळाची रास इथे असते 8 किंवा 1 नंबरची, त्यावेळेस हा मंगळ या व्यक्तीला करिअर ओरिएंटेड बनवणार आहे. याच्या डोक्यामध्ये याचं करिअर हा गोल ओरिएंटेड असणार, टास्क मास्टर असणार, आणि करिअर मध्ये मोठे ध्येय ठेवून ते गाठण्याकडे याचा कल असतो. बेस्ट आहे करिअरसाठी. ठीक आहे, आलं लक्षात? आता हा मंगळ याला भाग्यकारक कधी होऊ शकतो, ज्यावेळेस मंगळाची इथे राशी. ओके, मित्रांसंबंधित चांगला लाभ आयुष्यामधले कधी, ज्यावेळेस मंगळाच्या राशी. सिंपल. प्रॉपर्टी कधी चांगली देईल, एकदम बेस्ट प्रॉपर्टी, ज्यावेळेस मंगळाची इथे रास, मेष रास, त्यावेळेस हा मंगळ इथे प्रॉपर्टी याला खूप चांगली. हुशार कधी बनवेल, ज्यावेळेस इथे मेष रास असेल, हा व्यक्ती हुशार राहतो, शार्प राहतो, शार्प इंटेलिजन्स. मंगळ हा शार्प इंटेलिजन्सचा कार, हे लक्षात ठेवा. ओके, आलं लक्षात? आता पैशा संबंधित काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो, या गोष्टी फक्त लक्षात ठेवा, अप्लाय करा, तुम्हाला लगेच लक्षात. द्वितीय भावमध्ये जर मंगळ असेल तर ठीक आहे, पैशा संबंधित थोडेफार उतार चढाव राहतो, गोल ओरिएंटेड राहतो, मनी ओरिएंटेड, ठीक आहे. ओके, परंतु हा जो मंगळ आहे, आता मंगळाची रास इथे आली, ही किंवा 1 किंवा 8 नंबरची, हा व्यक्ती गोल ओरिएंटेड राहील, मनी ओरिएंटेड, याच्या सतत बोलणे आणि पैसा या दोन गोष्टी राहतात. पण हा मंगळ या व्यक्तीला पैशामध्ये अडचणीमध्ये कधी आला हे लक्षात. 2, जर मंगळाची राशी इथे आली 1, तर हा व्यक्ती पैशाच्या बाबतीत अडचणीमध्ये येऊ शकतो. 1 किंवा 8 नंबरची, मेष किंवा वृश्चिक जर इथे आला, हा व्यक्ती पैशाच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेऊ शकतो. ओके, थोडेफार, जास्त नाही, परंतु चुकीचे निर्णय घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे याची इथे किंवा इथे रास आहे, तर पैशामुळे लॉस होऊ शकतो. कसा लॉस होऊ शकतो? मंगळ आहे पैशाच्या ठिकाणी, ठीक आहे, मग हा व्यक्ती मंगळ रिस्क डिसिजन घेण्याची क्षमता, आणि त्याच्या राशी 1 आहे व्यय भाव, खर्चाच्या ठिकाणी. मग मंगळ काय करेल, मनी ओरिएंटेड राहील, रिस्क घेणार, आणि त्या रिस्क मधून फायनान्शियल लॉस संभव. खर्च आणि पैसा कनेक्ट झाले, खर्च आणि पैसा, परदेश आणि पैसा कनेक्ट झाला, परदेशामध्ये जाऊनही पैसा, परंतु खर्च होणार या व्यक्तीचे जास्तीत जास्त.
ओके, हे लक्षात ठेव. आता उलट लक्षात ठेव. उलट म्हणजे कसं, की सपोज मंगळाच्या राशी इथे आहे 1 किंवा 8 आणि मंगळ अष्टम, हे जास्त प्रॉब्लेमॅटिक, किंवा मंगळ इथं आहे, हे जास्त मेजर फायनान्शियली प्रॉब्लेम. मंगळाच्या राशी इथे आहेत धनस्थानामध्ये, आणि धनेश मंगळ एक अष्टमामध्ये पैशाची जास्त प्रॉब्लेम, पैशाच्या अडचणी निर्माण होतात, लोन वगैरे. आणि मंगळ व्यय भावामध्ये पैसा जास्त खर्च होत राहणार. ओके, आता हे एकटा मंगळ आहे, ठीक. मेजर प्रॉब्लेम कधी येऊ शकतात, जर हा मंगळ शनी बरोबर आला, मेजर फायनान्शियल प्रॉब्लेम या व्यक्तीला येणारच, हे लक्षात ठेव. आणि जर इथे अष्टम भावामध्ये किंवा व्यय भावामध्ये शनी मंगळ, जे मी सांगतो ते मंगळ प्लस राहू किंवा मंगळ प्लस केतू, इथे किंवा इथे तुम्हाला दिसलं की समजून चला हा व्यक्ती मोठ्या फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. अशा व्यक्तीने उपाय काय, अशा व्यक्तीने स्वतःचा बिझनेस वगैरे करण्याचा सल्ला या व्यक्तीला कधी देऊ नका. ओके, पैसे डबल करण्याचा मोह या व्यक्तीने टाळा. शेअर मार्केटमध्ये कोणीतरी म्हणलंय की तुम्हाला 5 लाख दे, मी तुला 10 लाख देतो पुढच्या महिन्यात. समजा या व्यक्तीचे पैसे गेले, या व्यक्तीने कोणाला जामीन राहू नये, या व्यक्तीने कधी लोनच्या चक्करमध्ये अडकू नये, आणि बिझनेससाठी फार मोठं लोन काढून बिझनेस करू नये. एवढ्या गोष्टी जरी पाळल्या त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. नाही पाळल्या 100% हा लोनच्या चक्करमध्ये अडकतो. आता सल्ला काय द्यायचा, सांगा ना त्या व्यक्तीला, नका करू तुम्ही बिझनेस, जे काय तुमची नोकरी चालली ते चालू ठेवा. पण नोकरी थ्रू कसा प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो, जास्तीत जास्त बाबा नोकरी बदलावी लागते, याच्या पलीकडे काय. परंतु जर या व्यक्तीने रिस्क घेतली की हा रिस्क मध्ये जा, एवढं लक्षात ठेव. आणि सेम इथे असं शनी प्लस मंगळ, हेच शनी प्लस मंगळ प्लस शनी मंगळ राहू केतू, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मी तुम्हाला आता सांगतो, तुम्ही कोणालाही चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. हे जे आहे शनी मंगळ इथे आहे, हे बंधन योगचं लक्षण. व्यक्तीच्या आयुष्यात अशा सिच्युएशन येतात की ज्याच्यातनं बाहेर निघणं त्याला अवघड. द्वितीय भावामध्ये मंगळ प्लस राहू असणं, द्वितीय भावामध्ये मंगळ प्लस केतू असणं, आणि द्वितीय भावामध्ये मंगळ प्लस शनी असणं, हे पण मोठ्या आर्थिक नुकसानीचं, आर्थिक डिस्टर्बन्सचं, अप अँड डाऊन्सचं लक्षण आहे. अशा व्यक्तीने गत जन्मामध्ये आर्थिक कर्म व्यवस्थित नसतात, तसेच यांच्या फॅमिलीचेही आर्थिक कर्म व्यवस्थित नसतात. हिस्ट्री पूर्वजांची व्यवस्थित नसते. यांनी कोणाचा ना कोणाचा पैसा चुकीच्या पद्धतीने हस्तगत केलेला असतो, ज्याचं फलस्वरूप द्वितीय भावामध्ये ते ग्रह येत. अशा व्यक्तीने कधी आर्थिक दृष्ट्या रिस्क घेऊ नये कधीही. बस एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ओके, ही प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी. ओके, एवढंच असतं ना. व्यक्ती तुमच्याकडे कशासाठी येतो, एक तर धंद्यासाठी, पाण्यासाठी, म्हणजे पैशासाठी, नाहीतर मॅरेजसाठी. आता हे लक्षात आलं. आता करिअर, पैसा आणि करिअर, पण मंगळ इथे 1 नंबर असतो दशम भावामध्ये, एक्सलंट, सुपर बस मंगळ. एकटा मंगळ जर असेल त्याला कुलदीपक योग म्हणतो. मग हा मंगळ जो आहे, हा मंगळ करिअर मध्ये ग्रोथ कधी देईल, फायनान्शियल, ज्यावेळेस त्याची इतर एखादी राशी असेल चांगल्या, इथं त्याची राशी असेल, बेस्ट आहे ना, इथं त्याची राशी असेल तर करिअर ओरिएंटेड बनवून इथे करिअर मधून पैसा कमवून इथे त्याची राशी असेल. बाकीच 7 बेटे इथे राशी असेल, त्याची राशी इथे असेल तर आयुष्यामध्ये रिस्क टेकिंग ऍबिलिटी जबरदस्त आहे. सिंपल. ओके, बाकी इथे असेल तरी पण चांगलंच आहे, नो प्रॉब्लेम. दशम भावामध्ये तुमचं चांगलं. पण प्रॉब्लेम कधी देऊ शकतो, ज्यावेळेस त्याची अष्टम आणि व्यय भावामध्ये एखादी राशी, सपोज इथे आली तर इथे मंगळ आहे, इथे आले तर कुठे ना कुठे तर थोडा करिअर मध्ये डिस्टर्बन्स देईल, जास्त नाही पण देईल.
आणि दशेमध्ये मात्र थोडासा लॉस करू शकतो. मग हा मंगळ करिअरमध्ये प्रॉब्लेम कधी देईल हे समजून घ्या. जर त्याची राशी इथे असेल तर हा मंगळ जो आहे तो करिअरमध्ये लॉसेस करू शकतो, परंतु तरी इथला मंगळ चांगला असतो. परंतु ज्यावेळेस त्याची दशा येईल त्या दशेमध्ये लॉस घडेल, किंवा त्याची राशी इथे आली तर करिअरमध्ये डिस्टर्बन्स देणार. परंतु तरी हा मंगळ चांगला असतो, फक्त त्याच्या दशेमध्ये. सपोज 1 वर्षासाठी दशा, त्या दशेमध्ये तो प्रॉब्लेम करा. परंतु जास्त करिअरमध्ये प्रॉब्लेम कधी देणार हा मंगळ? ज्यावेळेस स्वतःच मंगळ इथं असेल आणि त्याची राशी इथं असेल, त्यावेळेस हा मंगळ प्रॉब्लेम करेल. कारण हा मंगळ अष्टमामध्ये, मग अष्टम भाव काय आहे? प्रॉब्लेमचा. मंगळ काय? रिस्क टेकिंग. हा व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये येणार, रिस्क येणार, अग्रेशनमुळे येणार. आता कशा थ्रू प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो? दशम भावात. म्हणजे याच्या नोकरीमध्ये प्रॉब्लेम येतील, करिअरमध्ये येतील, बिझनेस. म्हणजे प्रॉब्लेम आणि करिअर हे कनेक्ट झाले. किंवा इथे मंगळ असेल तर लॉसेस होतील. मग हा मेजर प्रॉब्लेम. मंगळ स्वतःच इथे असणं मेजर लॉसेस. परदेश गमन सोडून हा मंगळ लॉस, नुकसान आणि लोन हे देणार. किती सिंपल आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे का? आता विवाहाच्या बाबतीत नीट लक्षात घ्या. मंगळ विवाह स्थानामध्ये, सप्तम स्थानामध्ये एकटा मंगळ ठीक आहे, ओके. परंतु तो ठीक कधी होऊ शकतो? इथे मंगळ आहे आणि त्याची जर राशी इथे आली 1 किंवा 8, तर हा मंगळ वैवाहिक जीवनामध्ये वाद विवादाच्या सिच्युएशन निर्माण करतो. का? तर सप्तम भाव विवाहाचा आहे, षष्ठ भाव वाद विवाद जास्त होतो, किंवा इथे राशी वादविवादाचे प्रसंग येतात. ओके, मॅरिड लाईफ ठीक आहे, परंतु तरी एकटा मंगळ ठीक. परंतु सप्तम भावामध्ये शनी मंगळ, नेहमी लक्षात घ्या, शनी मंगळ, मंगळ राहू, मंगळ केतू हे जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. वैवाहिक आयुष्यामध्ये मोठे वादळ किंवा प्रॉब्लेमचे इंडिकेशन आहे. डायव्होर्स पर्यंत सिच्युएशन जाऊ शकते. ठीक आहे, हे लक्षात ठेव. तसेच कुंडलीमध्ये असं कधी असो, इथे शनी आणि इथे मंगळ समोर असो, तरी वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण करतात. किंवा इथे मंगळ आहे तर त्याच्या चतुर्थामध्ये शनी असो इथे, तरी वैवाहिक जीवनामध्ये अडचण निर्माण करतात. का? मंगळाची शनीवर दृष्टी येते. किंवा उलट असं, शनी इथे आणि मंगळ इथे, तरी पण हे प्रॉब्लेमॅटिक आहे. ठीक आहे. आता जास्त प्रॉब्लेमॅटिक मॅरिड लाईफ मध्ये कधी होऊ शकतो? ज्यावेळेस मंगळ स्वतः सप्तमेश होतो. सपोज हा सप्तमेश झाला, त्याची सप्तमामध्ये राशी आणि तो अष्टमामध्ये. सप्तमेश मंगळ अष्टमामध्ये हे पण जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. मॅरिड लाईफ मध्ये जास्त प्रॉब्लेम म्हणजे वादविवाद, पटत नाही, अडचणी, डिस्टर्बन्स. आणि ह्या सप्तमेश मंगळ षष्टामध्ये हे तर वादविवादाचे 100% कारण. व्यय भावामध्ये ठीक आहे, पती पत्नीमुळे खर्च करू नये. पण असं सिच्युएशन आहे, सप्तमेश मंगळ अष्टम आणि तिथं शनी बरोबर, 100% डायव्होर्स होतो. तिथं राहू बरोबर आहे, 100% मेजर प्रॉब्लेम आला. तिथं केतू बरोबर, 100% प्रॉब्लेम. म्हणजे सप्तमेश मंगळ अष्टमामध्ये मंगळ केतू, सप्तमेश मंगळ अष्टमामध्ये मंगळ शनी मंगळ राहू मंगळ बरोबर असेल, प्रॉब्लेम. सेम इथेच, सेम जर मंगळ शनी, मंगळ राहू आणि मंगळ केतू इथे असेल, 100 हे मेजर वैवाहिक आयुष्यामधलं प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि सेम इथे पण असत. सिंपल आहे. याच्यापेक्षा मॅरिड लाईफ मध्ये काय असतं? काहीच नसतं. म्हणजे आलं लक्षात? तर मग अशी कुंडली जर तुमच्या समोर आली, त्या कुंडलीमध्ये मॅचिंग करायचं नाही करायचं तुम्ही. सप्तमेश मंगळ इथे असेल तर चांगलं आहे ना, पत्नीमुळं फायनान्स भेटेल, पत्नी बोलकी असेल इथे असेल, पती पत्नी धाडसी असतील इथे असेल तर चांगलं आहे. पती पत्नी ऍक्टिव्ह, घराकडे लक्ष देतील. इथे मंगळ जर असेल, शिक्षणासाठी चांगला असतो, शिक्षणाच्या दृष्टीने चांगला असतो.
हे लक्षात. हा मंगळ नवम भावामध्ये असेल चांगला आहे, भाग्यवान आहे. इथे असेल तर पती पत्नी करिअर ओरिएंटेड, इथे असेल तर पती पत्नीमुळे लाभ होईल. ठीक आहे, सिंपल आहे. आता हा सप्तमेश मंगळ होऊन इथे शनी मंगळ युतीमध्ये, शनी राहू मंगळ युतीमध्ये किंवा केतू मंगळ युतीमध्ये असेल तरी प्रॉब्लेमॅटिक आहे, हे लक्षात ठेव. एवढं जरी लक्षात ठेवलं ना, भरपूर झालं. तुम्हाला लगेच समजेल की कुंडली कुठे चाललेली आहे, कशी चाललेली आहे वैवाहिक गोष्टी. आता हे झालं वैवाहिक, करिअर, धन, मॅरेज. आता पंचम भावाकडे या. पंचम भाव प्रेम, संतती आणि एज्युकेशन. आता एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम कधी होऊ शकतो किंवा संतती, मिसकॅरेज, इथे मंगळ असतो. पंचमेश मंगळ अष्टमाम, मिसकॅरेज होणार, सीझर होणार, प्रॉब्लेम येईल. इथे असेल मिसकॅरेज होणार, सीझर होऊ शकतो, संततीला प्रॉब्लेम येईल. पंचमेश मंगळ अष्टमामध्ये ब्रेकअप फार निगेटिव्ह, इमोशनल ब्रेकअप प्रचंड, म्हणजे लव्ह लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. बाकी इतर ठिकाणी चांगला आहे, परंतु हाच मंगळ जर इथे शनी मंगळ घेतो, मंगळ राहू, असं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे, हे लक्षात ठेव. कुठेही असो, जर मंगळ पंचमेश होऊन कुठेही शनी मंगळ राहू मंगळ केतू बरोबर असेल, मिसकॅरेज होणार, एज्युकेशन मध्ये प्रॉब्लेम येणार, लव्ह लाईफ मध्ये प्रॉब्लेम येणार, हे समजून सांग. आता ह्या युत्या काय निगेटिव्ह आहेत का, काय पॉझिटिव्ह आहे का? नाही आहे. जर मंगळ राहू दशम भावामध्ये असतील, मंगळ केतू दशम भावामध्ये असतील, तर बेस्ट, चांगलं आहे करिअरसाठी. थोडे अप अँड डाऊन्स येतात पण बेस्ट. आणि शनी मंगळ दशम भावामध्ये संघर्ष देतात करिअरमध्ये, परंतु तरीही चांगलं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शनी मंगळ जर कुंडलीमध्ये असेल, अशा व्यक्तीला जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो. वयवर्ष 30 पर्यंत सेटलमेंट होत नाही. परंतु ज्या मी युती सांगतो, शनी मंगळ राहू मंगळ केतू, त्या व्यावहारिक दृष्ट्या करिअरच्या दृष्टीने इथे चांगला असतं. दशम भावामध्ये 11वा भाव, 6ष्ठ भाव आणि तृतीय भाव. परंतु त्या भावातील व्यक्तीशी नातेसंबंध खराब. 11वा भाव शनी मंगळ असतील, मंगळ राहू मंगळ केतू, मित्रांशी संबंध खराब होतो. 6ष्ठ भावामध्ये असतील, व्यावहारिक दृष्ट्या चांगलं, परंतु हेल्थचे प्रॉब्लेम करतात. आणि तृतीय भावामध्ये शेजाऱ्यांबरोबर किंवा भावांबरोबर वादविवाद करत. आलं लक्षात? बस तुम्ही एवढं लेक्चर जरी बघितलं ना, तुम्हाला मंगळ 100% समजलं असं समज. दुसरी गोष्ट की पंचम भावामध्ये शनी मंगळ राहू मंगळ केतू, शनी मंगळ राहू मंगळ केतू असे असू नये, त्याच्यावर उपाय करणं गरजेचं आहे. कारण तो मोठा पूर्व दोष आहे आणि त्याचा उपाय आहे हे लघुरुद्राभिषेक करावाच, कमीत कमी 3 करावा लागतो. ठीक आहे, तर तो दोष जातो. जर नवम भावामध्ये शनी मंगळ असेल तर वडिलांच्या आयुष्यामध्ये किंवा मंगळ केतू असेल, वडिलांच्या आयुष्यामध्ये अशी काहीतरी घटना आहे ज्याचा वडिलांवर फार मोठा इम्पॅक्ट आहे. ओके, हे लक्षात ठेव. आलं लक्षात? सिंपल. एवढं लक्षात ठेवलं ना, बेस्ट समजलं. म्हणून तुम्ही कम्प्लिटली तुम्हाला मंगळ समजला. याच्या पलीकडे काहीही नसतं. पॉझिटिव्ह विचार, मग गुरु आणि मंगळ चांगली होती, मग ती कुठेही फक्त अष्टमामध्ये आणि व्ययात नसत. ही संततीला थोडं प्रॉब्लेम करते, अष्टम आणि व्ययामध्ये आणि षष्ठात असेल. बाकी इतर ठिकाणी करिअरसाठी वगैरे चांगलं. शुक्र आणि मंगळ ही युती काम प्रिय बनवते, सेक्शुअल एनर्जी जबरदस्त असते. आणि इथे जर मंगळ शुक्र असेल, इथे जर मंगळ शुक्र असेल
आणि इथे जर मंगळ शुक्र असतो, असा व्यक्ती जास्त कामप्रिय असतो, म्हणजे सेक्शुअल एनर्जी जास्त असते, सेक्शुअल डिझायर्स खूप असतात आणि त्या सॅटिस्फाय करण्यासाठी थोडं उतावळा असतो. त्यामुळे थोडेसे 2-3 अफेअर्स होऊ शकतात. अष्टम भावामध्ये असेल निश्चित. आणि पंचम भावामध्ये जर असेल, पंचम भाव शुक्र आणि मंगळ, तर लव्ह मॅरेज सप्तमामध्ये पण लव्ह मॅरेज देऊ शकते आणि प्रथम भावामध्ये जर असेल तरी लव्ह मॅरेजची युती आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. दुसरी, चंद्र आणि मंगळ एकत्र हे लक्ष्मी योग आहे. आपण युती चांगली, फक्त अष्टमामध्ये ती प्रॉब्लेमॅटिक आहे मानसिक दृष्टी. ओके. ठीक आहे. आणि व्ययामध्ये बाकी इतर ठिकाणी कुठेही असू द्या, ती जर धनस्थानाशी संबंधित असेल तर ती पैसा खूप चांगला. इथे मंगळ आणि चंद्र एकत्र, दशम भावामध्ये मंगळ आणि चंद्र एकत्र, इथे एकत्र. ओके. सपोज इथे मंगळचंद्र, इथे मंगळचंद्र, इथे मंगळचंद्र, इथे मंगळचंद्र, इथे इथे आणि इथे, तर फायनान्स साठी खूप चांगलं पैसे. आणि मंगळ आणि बुध ठीक आहे, पण ते व्यक्तीला टीकात्मक, असे व्यक्ती इतरांवर टीका करतात आणि बोलणं थोडंसं स्ट्रेट फॉरवर्ड कडक असतं आणि विनोदी असलं तरी स्ट्रेट फॉरवर्ड विनोद असतं. ठीक आहे. हा सिंपल मंगळ झाला. सिंपल म्हणजे एकदम बेस्ट लेवलचं मी तुम्हाला सांगितलंय आणि प्रॅक्टिकल सांगितलं. एवढं जरी लक्षात ठेवलं, बेस्ट याच्या पलीकडे काही नसतं. आता विचारा, काय तुम्हाला विचारायचे तुमचे प्रश्न विचारा. शिवाजी सर बोल. सर, हम्म. लाभस्थानात अष्टमात मंगळ आहे. हम्म. माझ्यासमोर पत्रिका आहे. लाभस्थानामध्ये मंगळ आणि अष्टम रास आहे. हम्म. नाही, भाग्यस्थान असावी. हा, पाकिस्तानामध्ये वृश्चिक राशीमध्ये मंगळ. हा मंगळ आहे अष्टमात. हा, तर एक लक्षात घ्या, वाक्य रचना नेहमी अशी करायची हा. की राशीचा जो नंबर आहे हा. तो बघून त्या राशीचं नाव घ्यायचं. जसं नवम भावामध्ये वृश्चिक राशीमध्ये मंगळ आहे किंवा भाग्य भावामध्ये वृश्चिक राशीमध्ये मंगळ आहे. आलं हा. लक्षात? हा, तर याच्यामध्ये काय हो. चांगलंच आहे ना, हे काय वाईट नाहीये, चांगलं. मंगळ राहू आणि मेष राशी असेल तर, मंगळ राहू असेल तर प्रॉब्लेम येतो कुठेही असो. तो व्ययस्थान. सिंह राशीमध्ये चांगला असतो, काय प्रॉब्लेम. हा, वृश्चिक राशीमध्ये नवम भावामध्ये मंगळ चांगला आहे, भाग्यकारक आहे. अशा व्यक्तीने देवीची साधना करावी आणि हनुमंताची साधना करावी. चांगलं. आणि दुसरी एक पत्रिका असं अशी आहे, प्रथम स्थानी मंगळ रास आहे आणि अष्टम चतुर्थानात आलेले आहे. अष्टम चतुर्थ मला मंगळ समजलं. रास आहे, प्रथम स्थानी मंगळ आहे. मंगळ रास, मंगळ आहे प्रथम स्थानी. इथं मंगळ आहे. मेष राशीत मंगळ आहे आणि हा मंगळ राईट. हा, आणि चतुर्थानी अष्टम रास आहे. चतुर्थामध्ये अष्टम रास कशी येईल हा, इथे? आणि हो मग इथे बरोबर. कुठली आणि राशी जी असेल? मंगळाची रास आहे, लाभात चंद्र आहे त्याचा. नाही, एक लक्षात घ्या, भाग्यस्थानी चंद्र आहे. बरोबर आहे. हा, मंगळ आणि ह्याचं काय हे पिढी सर, मुलग्याचीच माझी पत्रिका ही. चांगलंय, चांगले, एकदम व्यवस्थित आहे. चांगलं आहे ऐका, ना? आतापर्यंत मी काय सांगितलं, मला असं प्रश्न मी आता इतक्या वेळ तेच सांगत होतो ना तुम्हाला. हो, तेच बघितलं म्हणून म्हटलं. आपण तुमचं काम आहे ते व्यवस्थित वर्क होतंय का नाही हे मला सांग, की सर असं असं वर्क ओके. होतंय नाही होत. मग आता मी तेच रिपीट करणार की ते चांगलं आहे, व्यवस्थित आहे, उत्तम आहे. हो. डॉमिनंट नेचर, अग्रेसिव्ह नेचर, असर्टिव्ह नेचर, काम गोल ओरिएंटेड राहणार, अशा पद्धतीने आहे. भाग्यकारक राहील, भाग्य चांगलं असेल, पूर्वजांनी पुण्य चांगलं केलेले, देव धर्माची सेवा केलेली, म्हणून भाग्येश लग्न स्थान. हो.
असं त्याचं ओके ओके. ठीक आहे. हा. आनंद सर बोला. हम्म. हा सर नमस्कार. नमस्ते. थोडस चांगलं शिकवताय, बऱ्याचशा हम्म. गोष्टी नवीन नवीन कळतायत, पण थोडस अजून असं वाटत नाही की अगदी एका लेक्चर मध्ये मी असं सगळं डोक्यात बसेल. नाही आता म्हणून यासाठी नेमकं करायचं काय? रिपीटेडली बघा 2-3 वेळा. आणि मी काय सांगितलं, पहिले 9 ग्रहांचे 9 लेक्चर्स हे पुन्हा पुन्हा बघायचे आहे. कारण तुम्हाला एक सांग, एवढंच गरजेचं. तुम्हाला ज्योतिषशास्त्रामध्ये मी काय सांगितलं, तुम्ही कुठेही शिका, तुम्हाला एवढं प्रिसाइज पुढे शिकायला नाही भेटत, हेही मी सांगतो. कारण जे एक्झॅक्टली वर्क होतं, जे कुंडलीमध्ये आवश्यक असतं, तेच मी शिकवतो. हा. हेच अच्छा. बघा तुम्ही रिपीटेडली, बाकी काय नाही. पूर्ण प्रॅक्टिकल आहे. हेच बघा, तुमच्या पद्धतीने तुमच्या स्वतःच्या नोट्स काढा, बेस्ट आहे. याच्या पलीकडे तुम्हाला काही शिकण्याची गरज नाही. तुम्ही 10 पुस्तकं जरी वाचली तरी तुम्हाला असं वाटेल की अरे नाही, हा. हेच महत्वाचं असं आहे. नाही बरोबर आहे, तुम्ही हॅलो. अगदी डीपली जाऊन समजावून सांगताय, हा. पण त्यात असं वाटतंय की फार आहे, लक्षात काय काय ठेवायचं, असं नाही, थोडासा गोंधळ होतो. स्टेप बाय स्टेप ठेवायचं तुम्ही. म्हणून आपण रेकॉर्डिंग देतो तुम्हाला. त्या रेकॉर्डिंग काल सुट्टी त्याच्यासाठीच मी दिली. आणि दुसरी हो हो, गोष्ट काल म्हणजे बघितली रेकॉर्डिंग. हा, तर की हॅलो. हे तुमच्या पद्धतीने नोट्स काढून तुम्ही लक्षात ठेवू शकता, एकदम टू द पॉइंट. हो. ओके, हम्म. ठीक. हॅलो. बोला मेघनाथ हॅलो. सर बोला. हा, सर, आता समजा अष्टमात जर मेष रास आहे, अष्टमात मेष एकच रास मिनिट हा, एकच मिनिट मेघनाथ सर, एकच मिनिट. वाकचौरे सर, की एक लक्षात घ्या, नेहमी अभ्यास करताना मी सांगतो त्या पद्धतीने करायचं. धन, करिअर, विवाह, संतती या 4 फॉर्मॅट मध्येच करायचं आहे. आणि आरिस्ट नेहमी लक्षात ठेवा, अभ्यास करताना तुम्हाला करिअर, स्वभाव, करिअर, धन किंवा करिअर एकत्रच घ्या, धन आणि करिअर. नंतर तिसरी गोष्ट विवाह, त्याच्यानंतर संतती वगैरे घ्यायचं असेल तर घ्या, आणि आरिस्ट. या फॉर्मॅट मध्येच तुम्हाला अभ्यास करायचा, तर तुम्हाला गोष्टी लगेच चटकन समजतात. हा, मेघनाथ सर बोला. सर, तृतीय स्थानात वृश्चिक रास आणि अष्टम स्थानामध्ये मेष रास, आणि मंगळ बसलाय 4 ग्रहांबरोबर वय्यस्थानात. शनी, मंगळ, राहू आणि गुरु तो पण बसलाय वय्यस्थानामध्ये सिंह राशी. बरोबर आहे. तर अशा माणसाची काय लेवल होऊ शकते? हा बिझनेसमॅन होऊ शकतो का आयुष्यभर असंच रडत गाडत चालणार? नाही, बिझनेस करू शकतो की, पण बिझनेस करून प्रॉफिट तर झालं पाहिजे ना. बिझनेस हा, मग काय होऊ शकतं? लॉसेस, कर्ज, नुकसान, आणि त्या कर्जाच्या बोजाखाली खूप सारा हा, लॉस मुळे कर्ज होऊ शकतं, Yes. आणि त्या कर्जाच्या बोजाखाली दबून जाऊ शकतो. त्याच्यातनं बाहेर येता अडचणी निर्माण होऊ शकतात. बराचसा या व्यक्तीच्या आयुष्यातला बरीचशी एनर्जी ही कर्ज आणि त्याच्यामधून बाहेर येणं, कर्ज फेडणं याच्यामध्येच जाणं. शक्यतो बिझनेस करू नये. मग अच्छा, आणि जर समजा असा व्यक्तीला सपोर्ट मिळत राहणार का? म्हणजे जर असं असेल तर कोण ना कोणतरी असं अचानक उभं राहणार का मदतीला? राहू शकतं. ओके, राहू शकतात. हा, दशा चांगली म्हणजे आली. ह्याला वेळ. आणि जर समजा शुक्रदशा जर आली तर शुक्रदशा ही चांगलीच ना? चांगली ती शुक्रावर डिपेंड आहे. शुक्र अष्टमामध्ये असेल तर कसं चांगली नाही चांगलं. नाही, शुक्र जर दशमात असेल तर हा, चांगलं, मग ठीक. मग तो ठीक. कव्हर अप करू शकतो ना सगळं? कव्हर कप करू शकतो. हॅलो. हा, कव्हर अप करू शकतो, परंतु अशा व्यक्तीने कर्ज टाळा. ठीक आहे. काय? ओके ओके ठीक. ओके. हा, ज्योत्स्ना मॅडम बोला. सर, लग्नात तुळेचा मंगळ आणि रवी आहे, आणि चतुर्थ स्थानात मकरेचा शनी आहे, तर काय इफेक्ट होईल सर? लग्न स्थानामध्ये मंगळ आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. व्यक्ती बोलका रवी राहील, मंगळ बोलणं आहे चांगलं राहील, तुळेचा. बोलणं स्ट्रेट फॉरवर्ड राहील, बॉडी स्ट्रक्चर चांगलं राहील. आणि शनी आहे, शनीची दृष्टी आहे, याचा अर्थ त्या व्यक्ती
थोडा आकसताही राहील. ओके, स्वभावामध्ये थोडस वियर्डपणा राहू शकतो की ज्याच्यामुळे व्यक्तीचे नातेसंबंध खराब, अचानक राग येऊ शकतो, रागामुळे डिस्टर्बन्स म्हणजे होऊ शकतो. म्हणजे आईसोबत संबंध खराब होतील का? हा, मातृस्थान आहे ना हो हो हा? हो. अच्छा, त्याच्यावर काही उपाय आहे का मग? उपाय आता नाही. एक लक्षात घ्या, नेहमी एक गोष्ट मी सांगतो, तुम्हाला जर माझ्याकडून चांगलं नॉलेज पाहिजे असेल, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट अच्छा. करतो की मी ज्या ट्रान्स मध्ये असतो तेच मला प्रश्न विचार. आज मंगळाचं चाललंय ना, मंगळाचंच विचार. मी जर ओके, तुम्हाला आता उपाय सांगतो, उपायाच्या ट्रान्स मध्ये मी नाहीये, तुम्हाला उपाय देईल पण ते काय असे नसते. ज्यावेळेस मी उपाय शिकवेल त्यावेळेस माझा ट्रान्स उपायाचा असतो. आलं का लक्षात? ओके. हे आम्ही ज्यावेळेस ही क्लास आणि घेतो सर, त्याच्या अगोदर 10-15 मिनिटं आम्ही जप करतो, हे करतो, हे नॉलेज तुम्हाला मिळावं चांगलं. तर तेच नॉलेज तुम्हाला भेटणार असतं चांगलं. आज तुम्हाला मंगळाचंच नॉलेज चांगलं भेटेल, तुम्हाला उपायाचं नॉलेज माझ्याकडून चांगलं नाही भेटेल. तरी तसं नका विचारू, हे मी तुम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे. तुम्हाला उपाय जर पेशन्स नसतील तर तो तुमचा प्रश्न. ज्यावेळेस उपाय येतील त्यावेळेसच ती ट्रान्स मधून माझ्याकडून नॉलेज तुम्हाला तसं भेटेल. त्यामुळं नॉलेज गुरूंकडून म्हणजे कसं घ्यावं हे तुमच्यावर पण डिपेंड. माझंच फक्त काम नाही की मी तुम्हाला नॉलेज देतो, तर एखाद्या व्यक्तीकडून नॉलेज काढून घेणं पण एक स्किल असतं. ओके, अच्छा. तर तो व्यक्ती त्या आणि ट्रान्स सर, मध्ये आहे ना, तर तुम्ही तेच प्रश्न विचारा मग. ओके ओके, सॉरी सर. हा, आणि सर, सप्तम स्थानात वृश्चिकेचा मंगळ आणि ऋषभेचा शुक्र बसला असेल तर काय इफेक्ट होईल सर? सप्तम स्थानामध्ये मंगळ आणि शुक्र, वृश्चिकेचा मंगळ हा, आणि लैंगिक जास्त, शुक्र लैंगिक प्रथम एनर्जी, स्थानाचा. लैंगिक एनर्जी जास्त राहील, लैंगिक काम वासना जास्त राहील, सेक्शुअल एनर्जी जास्त राहील, सेक्शुअल एफर्ट्स मेजर राहतील आणि वासना प्रियता जास्त राहील. वैवाहिक जीवन, वैवाहिक विवाह जीवन काय ओव्हर म्हणजे? रोमॅन्टिक राहू शकतो. त्याच्यामुळे काही बाधा येईल का मग लग्नात त्याच्या? काय बाधा आहे? चांगलंच आहे. बाधा तशी नाही येऊ शकत. ओके, ओके ठीक आहे. ओके ओके. हा, चैतन्य सर बोला. गुरुजी नमस्कार. नमस्ते, बोला. गुरुजी तेच जप तप आम्हाला देणार होता, त्याचं थोडं विचार करायला पाहिजे. हो, मी देईल तुम्हाला साधारण सोमवारी देईल. सोमवारी ठीक आहे गुरु. किंवा उद्या शक्य झालं तर उद्या देईल, उद्या बघून, नाही तर सोमवार. ओके. ठीक आहे. हा. अजून कोणी हँड रेज केलं? हा, सागर सर बोला. ते वाट बघितलं सर. मला एक असा प्रश्न पडला होता सर. हा, आपल्या कुंडलीमध्ये षष्टम भाव, अष्टम भाव आणि 12 भाव हे थोडेसे निगेटिव्ह दिसतात. हा, बरोबर आहे. हॅलो, मध्ये आवाज 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 येतोय, सर? आवाज येत नाही. हा, आवाज येत. येतोय आवाज सर? हा, बोला. हॅलो. हा, निगेटिव्ह भावांमध्ये बसलेल्या मंगळाच्या जर ज्या राशी आहेत त्या चांगल्या भावांमध्ये बसलेल्या असतील, प्रथम मध्ये म्हणा, द्वितीयमध्ये म्हणा, तृतीय, चतुर्थ मध्ये, तर नक्की त्यातले पॉईंट निगेटिव्ह काढायचे आपण का पॉझिटिव्ह पॉईंट काढायचे? एकच मिनिट. आता इथे सांग तुम्हाला कसं म्हणायचं. सपोज मंगळ आपण घेऊ अष्टम, ठीक आहे का? म्हणजे कसं म्हणतो? अष्टम भावात मंगळ बसवा. बरं, ठीक आहे, अष्टमामध्ये. हा, आता अष्टम भावात तुम्ही मंगळ घ्या हम्म आणि त्यानंतर आता द्वितीय भावामध्ये त्याची एक रास घ्या कुठली. हा, एक नंबरची घेतली. हा, किंवा आता वृश्चिक किंवा आता जे आपल्याला पॉईंट काढायचे आहेत हा, ते ते पॉझिटिव्ह पहिले काढले पाहिजे की निगेटिव्ह काढले पाहिजे? नाही, ही निगेटिव्ह येणार. हे निगेटिव्ह काढले पाहिजे. हा, आणि कारण आता हे नॉर्मल भावांमध्ये म्हणजे आता एक लक्षात, पहिल्यांदा काय करायचं, मंगळ अष्टम भाव म्हणजे या व्यक्तीची पर्सनॅलिटी डिस्टर्ब असणार, एनर्जी डिस्टर्ब असणार, वादविवादाचे प्रसंग येणार, इंजुरीचे प्रसंग येणार, सिच्युएशन थोडस होऊ शकते डिस्टर्बन्स. मग या व्यक्तीला अजून कुठून प्रॉब्लेम येऊ शकतो आयुष्यामध्ये,
तर जिथं त्याची रास म्हणजे धनस्थानापासून कमाई, या व्यक्तीने आर्थिक गोष्टींच्या बाबतीत निर्णय व्यवस्थित घ्या. हा कर्जांच्या प्रॉब्लेम मध्ये अडकू शकतो. पैशामुळे वादविवाद होऊ शकतो. बोलण्यामुळे, द्वितीय भाव बोलणं आहे, अष्टम भाव वादविवाद, बोलण्यामुळे वादविवाद होऊ शकतो. पैशामुळे वादविवाद होऊ शकतो. पैशामुळे पैशाचं अचानक नुकसान होऊ शकतं, कारण अष्टम भाव नुकसान, पैशाचं नुकसान. ओके, ओके तसेच सर. नाही हे समजलं मला. हा. आता ओके मध्ये द्वितीय भाव कुटुंबाचा नक्कीच आहे. मला डाऊट होता की हा आता कुटुंबामध्ये आणि मग अष्टम भाव, कुटुंबामध्ये ऍक्सिडेंटल डेथची हिस्ट्री आहे किंवा अचानक तरुण मुलं जाण्याची हिस्ट्री आहे. ओके, ओके सर. ठीक आहे, आलं लक्षात. अजून कंडिशन कुठली? Yes. हा. ऋषिकेश सर बोला. सर 11व्या भावात तुला राशीसोबत मंगळ आहे, तर 11व्या? त्याचं 11व्या भावात तुला राशीसोबत मंगळ आहे, म्हणजे माझं फक्त बरोबर आहे का बघा. हम्म. आता वैवाहिक स्थिती अतिशय चांगली राहील किंवा स्त्री सोबत म्हणजे अशा व्यक्तीला गर्लफ्रेंड असतील किंवा स्त्री जास्त मैत्रिणी असू शकतात किंवा मुली जास्त मैत्रिणी असू शकतात. मुलींपासून लाभ होऊ शकतो, स्त्रियांपासून लाभ होऊ शकतो आणि पत्नीपासून लाभ होऊ शकतो. पत्नी चांगली राहू शकते. पत्नीचा स्वभाव हा थोडासा अग्रेसिव्ह डॉमिनेट राहू शकतो. अच्छा. परंतु ही कंडिशन मटेरियलिस्टिक जीवनासाठी चांगली, मटेरियलिस्टिक. पैशा पाण्यासाठी, अच्छा हो. पैशा पाण्यासाठी चांगली. ओके. ओव्हरऑल अच्छा चांगली. अच्छा. आणि 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 त्याच मंगळापासून चौथा ग्रह गुरु आहे. चौथ्या भावात गुरु आहे, चौथ्या भावात. तर मग मंगळाचं आणि गुरुचं कनेक्शन चांगलंच ना. हा, चांगलं आहे, हे पण चांगलं आहे. गुरु इथे आहे म्हणजे मंगळाची चौथी दृष्टी गुरुवर आहे. एक लक्षात घेणे की मंगळापासून चतुर्थ भावात गुरु आहे, मंगळापासून सप्तम भावात तो आणि मंगळापासून अष्टम भाव, तर मंगळापासून चतुर्थ भावामध्ये गुरु आहे. तर इट्स ओके, चांगला. बट हे संततीला थोडस पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये थोडीशी अडचण देऊ शकते. बाकी याच्या पलीकडे काय नाही, बाकी चांगलं. ओके ओके. कोणी हँडरेज केलं होता? हा, सचिन सर बोला. सर ते तुम्ही बोलले अष्टम स्थानात मंगळ असल्यावर तरुण मुलं जाण्याची भीती असते. कुटुंबामध्ये हिस्ट्री असते. हिस्ट्री असते का? हा, कुटुंबामध्ये कोण ना कोणतरी तरुण व्यक्ती गेलेले असतात पाठीमागच्या पिढीत, त्याचा दोष असतो. ओके, त्याचा दोष असतो का सर तो? आणि सर अष्टम स्थानात सूर्य, मंगळ आणि बुध असेल तर? सूर्य, मंगळ, बुध ठीक आहे, परंतु तरीही हे जे आहे ते स्किन प्रॉब्लेम मुळे कोण ना कोणतरी घराण्यामध्ये गेलेले तरुणपणी आणि त्याची उत्तर क्रिया व्यवस्थित झालेली नाही. आणि या योगामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. तर या योगामध्ये उपाय करणं, हनुमान चालीसा गरजेचं डेली. ओके ओके सर. हनुमान चालीसा विल बी व्हेरी गुड. ठीक आहे. ओके सर. ओके सर, धन्यवाद. मेघनाथ सर, बोला मेघनाथ हॅलो सर, एक मला सांगावं असं वाटतंय सर. हॅलो. बोला. हॅलो. हा बोला. आता हे ग्रह कसे प्रसंग आपल्यावरती निर्माण करू शकतात हे फार मस्त रीतीने समजलं. आणि मंगळाचं तर काम एकदम म्हणजे खतरनाक काम आहे मंगळाचं, हे पण आज समजलं सर. म्हणजे असं आतापर्यंत आपण एक कुतूहल म्हणून समजा कुठे पत्रिका पाहायला गेलो किंवा कोणाला आपली पत्रिका दाखवली तर नुसतं म्हणतात हा प्रॉब्लेम आहे, पण कुठल्या ग्रहामुळे प्रॉब्लेम आहे, नेमकं कशामुळे प्रॉब्लेम येतोय हे डिटेलिंग कधी मिळालं नव्हतं. आज या क्लासमधून मला मिळालं. तर माझं विचारधारा काय झाली, माझी विचारधारा याच्यातून कशी निर्माण झाली, तर हे जे पीडीएफ आपण देताय तर मी म्हणजे रेकॉर्डिंगचा आपला ऐकणं गरजेचं आहेच, त्याच्यामध्ये डाऊट नाही रेकॉर्डिंगच्या बाबतीत.
पण माझा विचार असा झाला, आता अजून घट्ट विचार काय झाला, की हम्म. जे आपण पीडीएफ दिलेलं आहे हम्म. ते एकदा कंठस्थ झालं, पाठ झालं, डोक्याला चिंता म्हणून हा विषय राहणार नाही ज्योतिषामध्ये. बरोबर 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 आहे का Yes. चुकीचं आहे? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आणि तर प्लस तुम्हाला हा स्वतःची असं ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग बघा, स्वतःची एक नोट्स हा. काढायची स्वतःच्या भाषेमध्ये आणि त्या अच्छा. रेडी हा ठेवायच्या. हा हा म्हणजे काय स्वतः सांगितलं? पण हस्तलिखित काय लिहून हा हो हा हो, ते जर रेडी ठेवलं तर ते तुमचं स्वतःचा सुसंवाद असतो, त्याचा उपयोग तुम्हाला खूप चांगला. अच्छा, हम्म. बरोबर. म्हणजे ही मेथड बरोबर आहे ना सर? म्हणजे समजा हा, एकदा बरोबर. हे सगळे ग्रह कंठस्थ झाले ना, म्हणजे टेन्शन ना, म्हणजे 10 वेळा ते हे जवळ ठेवण्यापेक्षा, म्हणजे हो. काय हे पीडीएफ जवळ ठेवण्यापेक्षा मग आपण तर बायहार्ट झाल्यानंतर तो विषय संपला ना सर, म्हणजे Yes, टेन्शनच yes. नाही राहणार. येस, दुसरी बरोबर कंपनी बघितला हो. बोलायला लागू शकतो. बरोबर. म्हणून मी या दृष्टिकोनातून आहे सर, मी आता मंगळ ग्रह, चंद्र, रवी हे हम्म. तिघही पाठांतरालाच घेतलेत आता. हा, पाठांतर करायचं आणि सगळ्या गोष्टी ज्या हा. आहेत त्या बघून हा. म्हणजे गोष्टी हे करून घ्यायच्या, ते बेटर राहत. आता वायू म्हणजे काय? युरेनस. एक जणांनी प्रश्न विचारला की वायू म्हणजे काय, तर युरेनस आहे. ओके, युरेनस म्हणजे हर्षल असू शकतो. आता या कुंडलीमध्ये एकच तुम्हाला महत्वाचं, आता या कुंडली मध्ये बघा, मंगळ केतू व्यवस्था ते आहे. राईट, या व्यक्तीचा बिझनेस चांगला चालू, व्यवस्थित चालू, परंतु या व्यक्तीला एका निर्णयामुळे, खास करून मित्राच्या एका गोष्टीमुळे हा मोठ्या कर्जाच्या विळख्यात अडकला. जो 70-80 लाखाचं कर्ज, आणि त्याच्यामुळे जमीन विकावी लागली, बऱ्याचशा गोष्टी. का? मंगळ जमिनीचं कारक केतू असा असतो की व्यय भाव ह्या बंधन योग, हे प्रॉब्लेमॅटिक. ठीक आहे, तर हे लक्षात. आता राज ठाकरेंचं उदाहरण घ्या. मंगळ कुठं आहे त्यांचं? अष्टमामध्ये. तर इथे बघ, राज ठाकरेंचं लग्नामध्ये कुठली राशी आहे? वृश्चिक, मंगळाची राशी. मग मला सांगा, मंगळ अष्टमामध्ये आहे, याचं फळ काय आहे? वाद विवाद, डिस्टर्बन्स येणं, सिच्युएशन स्ट्रगल होणं, आणि पर्सनॅलिटी मध्ये कॉन्फ्लिक्ट, म्हणजे जास्त जमत नाही. आणि भावाबरोबर वाद. आता मंगळ कोण आहे? भाव. भाव अष्टमामध्ये, भावामुळे संघर्ष किंवा भावा बरोबर भाव. आणि लग्नेश अष्टमामध्ये, लग्न म्हणजे तो स्वतः, आणि अष्टम म्हणजे संघर्ष. अष्टमामध्ये संघर्ष. मंगळ थोडा निर्णय क्षमता पण दाखव, चुकीचे निर्णय घे, या गोष्टी होऊन. आलं लक्षात? आता तर हॅलो हा, बोला सर. हे ते तुम्ही जे सांगितलं होतं की ग्रहाची नजर असते, हा. बरोबर. हे कसं यूज करायचंय मग आता ह्याच्यामध्ये? का नंतरचा भाग आहे? हा, नंतरचा भाग आहे. तर सध्या त्याच्याकडे जास्त लक्ष. आता इथे बघ, मंगळ केतू आहेत चतुर्थ भाव. मंगळ आणि केतू एकत्र चतुर्थ भाव, आईला प्रॉब्लेम, आईला संघर्ष, आईला स्ट्रगल होऊ शकतो. मंगळ केतू चतुर्थ प्रॉपर्टीच्या ठिकाणी, प्रॉपर्टीचे दोष निश्चितपणे आहेत यांच्या घराण्यात, प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम होणार. आलं लक्षात? आता इथे बघा, मंगळ, सूर्य आणि बुध एकत्र आहेत लग्न भावामध्ये, मंगळ अतिशय उत्तम. आता मला सांगा, काय तुम्ही सांगणार या व्यक्तीचं? मंगळ, फक्त मंगळ हा ग्रह घ्या, मंगळ प्रथम भावामध्ये, सांगा काय व्यक्ती कसा असणार? कॉन्फिडंट असणार, अगदी बॉडी स्ट्रक्चर चांगला असणार, फिजिक्स चांगला असणार, व्यायामाची आवड असणार, कॉन्फिडन्स चांगला असणार. ठीक आहे, स्वभावामध्ये एक डिसिजन मेकिंग पॉवर असते. ठीक आहे. आता दुसरं बघा, या मंगळाची एक राशी कुठं आहे? धनस्थानामध्ये. मग
आता याच्यावर सांगा बरं काय सांगा. हा व्यक्ती मनी ओरिएंटेड असेल, धन आणि तो स्वतः हा व्यक्ती मनी ओरिएंटेड असेल, याच्या डोक्यामध्ये पैसा असेल आणि बोलणं हे चांगलं असेल. आता दुसरी राशी मंगळाची कुठं आहे? दुसरी राशी आहे भाग्यस्थान. मग आता लग्न म्हणजे तो स्वतः व्यक्ती भाग्य कनेक्ट झाला, काय सांगणार? हा व्यक्ती भाग्यवान असणार. हा जो निर्णय घेईल त्याला भाग्याची साथ भेटणार आणि याला भाग्याची साथ भेटून याच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतील. तसेच याच्या आयुष्यामध्ये याच्या सपोज काही प्रसंग आला, बॉडीला काहीतरी इजा होण्याचा, त्यावेळेस भाग्याची साथ भेटून याला प्रॉब्लेम नाही होत. सपोज दोन व्यक्ती टू व्हीलरवर चालले, नॉर्मली ऍक्सिडेंट झाला, त्या ऍक्सिडेंट मध्ये याला काहीच नाही होत कारण भाग्याची साथ. सिंपल आहे ना. आता सपोज इथे उलट आहे या कुंडली. काय लग्न, मग मंगळ भाग्यामध्ये, त्याची एक रास कुठे? लग्नस्थान. लग्नेश भाग्य म्हणजे तो स्वतः व्यक्तीच भाग्य, म्हणजे हा मंगळ या व्यक्तीला भाग्यशाली बनवणार आहे. आणि एक राशी अष्टमामध्ये, म्हणजे भाग्य तर देणार पण प्रॉब्लेम पण देणार. ओके, भाग्य पण देणार आणि प्रॉब्लेम पण देणार आहे, हे लक्षात ठेवा. आता ही कुंडली बघा. आता या कुंडलीमध्ये मंगळ लाभ भावामध्ये आहे. म्हणजे काय? या व्यक्तीला कशा कशाचा लाभ होऊ शकतो सांग. या व्यक्तीला मंगळ प्रॉपर्टीचा कारक आहे, प्रॉपर्टीचे लाभ होणार, ठीक आहे. मित्रांमुळे लाभ होणार, ठीक आहे. अजून कशाचा लाभ होऊ शकतो? काही डिसिजन मेकिंग केल्यामुळे लाभ होऊ शकतो. प्लस मित्र कसे असतील? मित्र पण चांगले असतील. काम केलं. मित्र कसे, प्रॉपर्टी क्षेत्र, बरोबर. मित्र कसे असतील? त्यांचं फिजिक्स चांगलं असेल, मित्र पण थोडे अग्रेसिव्ह असतील, असे मित्र पण, मित्रांचं स्ट्रक्चर पण मंगळ दाखवतं, ठीक आहे. आता मित्र वादविवादाचा पण कारक आहे, म्हणजे मित्रांबरोबर पण याचे वादविवाद होणार, ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला जावा. स्टेप 2, लाभ देणार. त्याच्या राशी बघा, त्याच्यानुसार कळेल. एक राशी आहे धनस्थानामध्ये, याला लाभ कशातून देणार? पैशाचा लाभ देणार आहे, म्हणजे फायनान्शियल गेन, फायनान्शियल लाभ हा मंगळ देणार आहे. तसेच द्वितीय भाव बोलणे आहे, बोलण्यातून या व्यक्तीला लाभ देणार, बोलण्यातून पैसा येऊ शकतो किंवा तसं काहीतरी काम केल्यामुळे पैसा येऊ शकतो. आता दुसरी राशी बघा, सप्तम भाव. मग हा मंगळ सप्तम भाव कशाचा आहे? पती पत्नीचा आहे. पती पत्नीमुळे लाभ, विवाहामुळे लाभ देणार का? बरोबर आहे. आता याच्या संबंधित काय प्रश्न लक्षात नसेल आलं? मंगळ लाभात आहे, धन आणि लाभ कनेक्ट झाला. धनाचा लाभ, पती म्हणजे विवाह स्थानाने लाभ असतात, विवाहानंतर लाभ, पती पत्नीमुळे लाभ. किती सोपं आहे, काहीतरी अवघड आहे का सांगा? इझी आहे का नाही? ठीक. आता ही कुंडली बघा, ठीक आहे. आता या कुंडलीमध्ये मंगळ षष्ठ भाव, या षष्ठ भावामध्ये मंगळ सांगा. षष्ठ भावामध्ये मंगळ, षष्ठ भाव रोगस्थान. मग मंगळ कशाशी फाईट करणार? रोगाशीच, रोगावर फाईट होणार, ठीक आहे. मंगळ वादविवादाचा कारक आहे, षष्ठ भाव पण वादविवाद आहे. वादविवादाचे प्रसंग या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो, ठीक आहे. पण आता हा जो वादविवाद आहे तो कुठून होणार आहे हे बघण्यासाठी त्याच्या राशीमध्ये, आता मंगळाची रास आहे पंचम भाव, म्हणजे संतती आणि वाद. संतती बरोबर वाद होऊ शकतो, संततीला हेल्थचे प्रॉब्लेम होऊ शकतात, शिक्षण घेत असताना वादविवाद होऊ शकतो.
आलं लक्षात. आता एक रास आहे व्यय स्थानामध्ये, व्यय स्थान खर्च. या व्यक्तीचे खर्चामुळे वादविवाद होऊ शकतात. आणि खर्च मंगळ कुठे, हेल्थ आरोग्याच्या ठिकाणी, आणि त्याची एक राशी कुठं आहे, खर्चाच्या ठिकाणी. म्हणजे आरोग्य आणि खर्च कनेक्ट झालं का नाही, मग या व्यक्तीचा आरोग्यावर खर्च होईल का नाही, होणार ना. होणार. बघा पुन्हा मंगळ आरोग्याच्या ठिकाणी म्हणजे हेल्थ प्रॉब्लेमच्या ठिकाणी, आणि एक त्याची राशी वृश्चिक राशी खर्चाच्या ठिकाणी. म्हणजे मंगळ हा हेल्थ प्रॉब्लेममुळे या व्यक्तीचा खर्च करणार आहे. तुम्ही प्रिडिक्शन देऊ शकता ना की तुमचा हेल्थ प्रॉब्लेममुळे खर्च होणार आहे किंवा झालेला आहे. तुमचा मुलगा वादविवाद करतो का, संतती होत असताना सपोज स्त्रीची असेल, प्रेग्नन्सीच्या वेळेस हेल्थचे प्रॉब्लेम आले होते का. सिंपल आहे, काही डिफिकल्ट नाही. आता इथे बघा, ही नरेंद्र मोदींची कुंडली आहे. मंगळ कुठं आहे बघा, लग्न भावामध्ये आहे. काय तुम्ही पर्सनॅलिटीचं वर्णन करणार, व्यक्ती आक्रमक आहे, जे ठरवेल ते पार पडणार, आक्रमक स्वभाव आहे, ध्येयवादी आहे, सतत काम करणारा आहे, साम दाम दंड भेद वापरणार आहे. पीडीएफ बघा, सगळं तुमच्या लक्षात. ठीक आहे, पराक्रमी. हा पराक्रमी आहे. ओके, आणि पर्सनॅलिटी कशी राहणार तुमच्या समोर आहे. आता हा मंगळ या व्यक्तीला हे सगळं तर देणार आहे. ओके, कारण त्याची पहिली रास वृश्चिक राशीमध्येच आहे मंगळ, स्वराशी, त्यामुळे अजून कॉन्फिडन्स बेस्ट. आता हा मंगळाची एक राशी बघा कुठं आहे, षष्ठ. षष्ठ भाव काय आहे, षष्ठ भाव शत्रूंचा पण आहे, हेल्थ प्रॉब्लेमचा पण आहे. आता तो हेल्थ प्रॉब्लेम जास्त नाही देणार, कारण तो त्याची एक रास लग्नामध्येच आहे, वृश्चिक रास, त्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम नाही. परंतु शत्रू आणि तो व्यक्ती कनेक्ट झालेला, म्हणजे या व्यक्तीला शत्रूंचा त्रास होणार आहे, या व्यक्तीला विरोध राहणार आहे, या व्यक्तीला अपोज राहणार आहे. तसे षष्ठ भाव काय आहे, स्ट्रॅटेजी मेकिंग. हा व्यक्ती स्ट्रॅटेजी मेकिंग मध्ये एक्सपर्ट असेल. आलं लक्षात. किती सोपं आहे, काहीतरी अवघड आहे का. आता हे बघ, इथे मंगळ, ठीक आहे. आता मला सांग, बघा आता लॉजिक वापरायचंय. पंचम भाव मध्ये मंगळ, सांग पंचम भाव शिक्षणाचं, बुद्धीचं, बुद्धी शार्प असणार, हुशार असणार. ठीक आहे, हा मंगळ संततीच्या बाबतीत काय करू शकतो, तो कन्या राशीमध्ये. हे विसरू नका, मी काय सांगितलेले, मंगळाला कन्या राशी अजिबात आवडत नाही. कन्या राशी. मग हा मंगळ या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय काय करणार हे बघायचं. आता तो आहे शिक्षणाच्या ठिकाणी, संततीच्या ठिकाणी, प्रेमाच्या ठिकाणी. आपण घेऊया संतती. तर मला सांग, मंगळाची एक राशी बघा कुठं आहे, व्यय स्थान, जे खर्चाचे, म्हणजे संतती आणि खर्च कनेक्ट झाला, शिक्षण आणि खर्च कनेक्ट झाला. प्रिडिक्शन वाक्य रचना करा. काय वाक्य राहील, या व्यक्तीचा शिक्षणावर खर्च जास्त होईल, या व्यक्तीचा संततीसाठी खर्च जास्त, प्रेग्नन्सी मध्ये पण खर्च होईल. ठीक आहे. आता दुसरी वृश्चिक राशी मंगळाची, ही सप्तम भाव आहे. मग सप्तमेश पंचमामध्ये आहे, म्हणजे पत्नी किंवा पती प्रेम करणारा भेटेल, परंतु वाद विवाद करणारा पण भेटेल. पत्नी बरोबर वादविवाद होणार, कारण तो वृश्चिक राशी आहे. कन्या राशी, कन्या राशी वादविवादाची. आलं लक्षात. आहे ना सोपं. आता ही कुंडली बघा, मंगळ दशम स्थानी आहे. व्यक्ती कसा असणार, ऍक्टिव्ह असेल, करिअर ओरिएंटेड असेल, गोल ओरिएंटेड असेल,
स्वतःच्या कामामध्ये फोकस असेल, ठीक आहे. परंतु हे ठीक आहे, परंतु मंगळाची एक राशी कुठे आहे? अष्टम भाव. हे सगळं करत असताना याला अडचणी पण येतात. आणि एक राशी तृतीय भाव, म्हणजे हे सगळं करत असताना हा पराक्रम, डेअरिंग हे वगैरे सगळं करणार, प्रॉब्लेम्स पण येणार. याच्या पलीकडे काय असतं का? काही नसतं. ओके, आलं लक्षात? आहे ना इझी? सर हा बोला. आजचा क्लास लय छान होता पण ओके. आज मज्जा आली पण. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही रिपीटेडली बघत राहा, तुम्हाला गोष्टी कळतील. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर. प्रणाम. ओम नमः शिवाय. आणि रेकॉर्डिंग पुन्हा बघा.